नमस्कार मित्रांनो, रॅपिड रिव्हिजनच्या विद्युतच्या सेकंड आणि लास्ट पार्टमध्ये आपण आता पुढचा भाग बघूया. आतापर्यंत आपण मागच्या भागात जे बघितलं ते नॉर्मली स्थितिक विद्युत होतं, म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी होती. प्रभार, विभवांतर, विभव वगैरे या गोष्टी आपण चेक केल्या. आता कुठपर्यंत आलो होतो आपण लास्ट व्हिडिओमध्ये की विभवांतर तयार झालेलं आहे, म्हणजे एके ठिकाणी जास्त विभव आहे, एके ठिकाणी कमी विभव आहे, राईट. एके ठिकाणी जास्त पोटेन्शियल आहे, एके ठिकाणी कमी पोटेन्शियल आहे. अशी ज्यावेळी स्थिती निर्माण होते त्यावेळी मग काय सुरू होतो, त्यावेळी प्रवाह सुरू होतो. ओके. म्हणजे धरणामध्ये जर पाणी अडवलं तर वरती जे पाणी असतं त्याच्यात विभव असतं, पोटेन्शियल असतं. धरणाची खिडकी दरवाजा उघडला की ते पाणी प्रवाहित व्हायला सुरुवात होते. टाकी असते, टाकीचा नळ खोलला, वॉल्व खोलला की प्रवाह सुरू होतो. त्याच पद्धतीने आपण इलेक्ट्रिक विभव तयार केलं होतं काल. विभव कसं तयार झालं होतं, त्या सेलमध्ये जी केमिकल रिॲक्शन होते त्याच्याने सगळे इलेक्ट्रॉन एका साईडला आणि त्या हिशोबाने धन चार्ज दुसऱ्या साईडला असं इमॅजिन होतं. इलेक्ट्रॉन एका साईडला येतात, विभव तयार होतं. आत्ता यांना जर एकमेकांना जोडलं, या दोन टोकांना जर एकमेकांना जोडलं तर जास्त विभवाकडून कमी विभवाकडे प्रवाह सुरू होईल. जिथे हा प्रवाह सुरू होतो तिथे आपण जातो विद्युत प्रवाहाकडे. विद्युत धारा, प्रवाह म्हणजे धारा. ओके. सो इथे आपलं सुरू होतं स्थितिक विद्युत म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीकडनं आपला प्रवास सुरू होतो धारा विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक करंटकडे. आता आपल्याला माहिती आहे की धातू हे विद्युतचे सुवाहक असतात. आपण बघितलेलं आहे, लोखंड, पितळ, तांबे, ॲल्युमिनियम हे सगळे विद्युत सुवाहक असतात. याचं कारण काय असतं? याचं कारण असतं की हे जे धातू असतात यांच्या अणूंमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त असे इलेक्ट्रॉन असतात की जे अणूच्या केंद्रकांशी अतिशय कमकुवत क्षीण बलाने बद्ध असतात. मध्ये आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्ज असतो अणूमध्ये आणि बाहेरही इलेक्ट्रॉन असतात. ओके. आता असं असतं की जे जवळचे इलेक्ट्रॉन आहेत यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतो, स्ट्रॉंग फोर्स असतो. हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हे जवळचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये यांनी घट्ट पकडून ठेवलं असतं. पण बाहेर असे काही इलेक्ट्रॉन असतात, जसं आपण बाहेर येतो तसं हे आकर्षण बल क्षीण होत जातं, कमी होत जातं. तर काही एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे इलेक्ट्रॉन असतात की जे या केंद्रकाशी असे फार अटॅच नसतात, फार फोर्सने अटॅच नसतात. अशा इलेक्ट्रॉन्सला मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि हे इलेक्ट्रॉन वाहकामध्ये एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहजपणे जाऊ शकतात. हे इतके क्षीण बलाने बद्ध असतात की यांना चान्स मिळाला की हे याच्यातनं मुक्त होतात, पुढे जातात, त्याच्यातनं पुढे जातात म्हणजे हे वाहू शकतात, मूवमेंट करू शकतात, हालचाल करू शकतात. अशा इलेक्ट्रॉन्सला मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतात. ओके. सो काय होतं की नॉर्मल एखादा धातू असतो तर त्याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन असतात असे रॅन्डमली असतात. हे मुक्त इलेक्ट्रॉन आहेत, आपले इकडे तिकडे हिंडतायत, यांना काही दिशा मिळालेली नाही. जसं बऱ्याचदा आपण तारुण्यामध्ये असेच इकडे तिकडे हिंडत असतो, आपल्याला दिशा मिळत नसते. कधी दिशा मिळते? आपण एखादं पुस्तक वाचतो, त्या पुस्तकाच्या प्रभावाने आपल्याला दिशा मिळते. आपण एखाद्या वक्त्याचं भाषण ऐकतो, त्याच्याने दिशा मिळते. एखादा चांगले गुरु आपल्याला मिळतात, त्याच्याने आपल्याला दिशा मिळते. किंवा काही वेळा आपल्याच मनामध्ये, आंतरिक मनामध्ये अशी एखादी क्रांती घडून येते, असा एखादा बदल घडून येतो की ज्याच्याने आपल्याला दिशा मिळते. माझं जे धडपडणाऱ्या तरुणाईसाठी पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक चॅप्टर मी लिहिलेलं आहे, मी बी घडलो. म्हणजे मी 9वी मध्ये असताना आम्ही नुकतेच वडिलांची एका खेड्यातनं दुसऱ्या खेड्यावर बदली झाली आणि आम्हाला त्या खेड्यावर भाड्याचं घर नाही मिळालं, म्हणून आम्ही अमळनेरला राहायला आलो. आणि तिथे 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही 4 जण राहायचो. 10 बाय 10ची रूम, मोरीसुद्धा आतमध्ये. मोरी म्हणजे शहरातल्या काही मुलांना हे मोरी हा शब्द माहीत नसेल. मोरी म्हणजे घरातल्या आतच अर्धी भिंत तयार करून तयार केलेलं बाथरूम, त्याला मोरी म्हणजे ओपन बाथरूम आपण म्हणू शकतो, सेमी ओपन बाथरूम, ते पण घरामध्ये.
पण खेड्यामध्ये टीव्ही वगैरे अजिबात नव्हता, थिएटर बिटर काही नव्हतं. अमळनेरला आलो होतो, आजूबाजूला 1-2 ठिकाणी, घरी 1-2 ठिकाणी टीव्ही होता, तर तिथे टीव्ही बघायला जायचो, पिक्चरचे पोस्टर वगैरे बघायला जायचो. आणि मग थोडासा मी बिघडलो, म्हणजे घरातनं थोडेसे पैसे चोरायचो आणि पिक्चरला जायचो शाळा सोडून. आणि त्या भानगडीमध्ये पिक्चरला जायचे पैसे कसे मिळवायचे म्हणून मग मी मॅच लावायचो, क्रिकेटच्या मॅच. मी कॅप्टन. मग ते क्रिकेटची 2 रुपयाची 5 रुपयाची मॅच त्यावेळीची, हे म्हणजे 1989-91-91-91चा वेळ आहे तो. मग ती मॅच जिंकली की त्याच्याने पिक्चर बघायला जायचं आणि शाळा बुडवून जायचं. आणि अचानक एक क्षण आला की ज्याच्याने माझ्याच मनामध्ये आपली आंतरिक क्रांती घडून येते, तशी घडून आली. ते मी सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे त्या प्रकरणामध्ये. तर अशी कधी कधी काही वेळा अंतरातूनच माणसाला दिशा मिळते. ओके. तशाच पद्धतीने हे जे इलेक्ट्रॉन असतात, हे इलेक्ट्रॉन असेच निरुद्देश इकडे तिकडे फिरत असतात. ज्यावेळी आपण यांना विद्युत घटाला जोडतो, विद्युत घट म्हणजे ती सेलला जोडतो, त्यावेळी यांना अचानक दिशा मिळते आणि यांचा प्रवाह सुरू होतो. हे मार्गी लागतात, जसा माणूस पण मार्गी लागतो एकदाची दिशा मिळाली की. तर काय होतं, इकडे हा निगेटिव्ह चार्ज आहे. मग हा निगेटिव्ह चार्ज या इलेक्ट्रॉन्सला इकडनं ढकलतो आणि हे इलेक्ट्रॉन असे वाहू लागतात. हे बघा, इकडे सगळ्यांच्या दिशा इकडे तिकडे वगैरे होत्या. इकडे आता यांना दिशा मिळाली आणि हे वाहू लागले. आणि हे जे इलेक्ट्रॉन्सचं वहन होतं वाहकामधून, या इलेक्ट्रॉन्सच्या वहनाला विद्युत धारा, इलेक्ट्रिक करंट असं आपण म्हणतो. करंट हा शब्द आपण नॉर्मल याच्यामध्ये करंट म्हणजे झटका, विद्युतने लागणारा झटका अशा अर्थाने वापरतो. पण करंटचा अर्थ तसा नाही. करंटचा मूळ अर्थ, इंग्लिशचा पण अर्थ आहे प्रवाह. म्हणजे पाण्याचा पण करंट असतो, करंट ऑफ वॉटर. करंट ऑफ एअर म्हणजे ज्यावेळी हवा पण वाहत असते तर त्याला करंट ऑफ एअर म्हणतो. म्हणजे करंट म्हणजे प्रवाह. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह. ओके, क्लिअर, राईट. आता तसं बघायला गेलं तर बघा, इथे हे जे इलेक्ट्रॉन वाहत आहेत, कसे वाहत आहेत, असे वाहत आहेत, बरोबर. म्हणजे कोणत्या अग्राकडनं कोणत्या अग्राकडे वाहत आहेत, ऋण अग्राकडून म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे वाहत आहेत इलेक्ट्रॉन. कुठून, निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, म्हणजे ऋण अग्राकडून धन अग्राकडे. पण आपले जे बेंजामिन फ्रँकलिन साहेब आहेत, त्यांच्या विचारांच्या डोक्यामध्ये असं होतं की धन प्रभारित कण वाहतात. त्यांची काही चूक नाही, त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हते. त्यांनी त्यावेळी हा सगळा विचार केला, हाच त्यांचा ग्रेटनेस आहे. आणि आपण ते कन्व्हेन्शन चालू ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे करंट काय मानला जातो की धन अग्राकडून ऋण अग्राकडे जातोय असा करंट मानला जातो. पॉझिटिव्ह चार्ज वाहतोय करंट असं मानलं जातं. एवढं लक्षात ठेवा. ओके, राईट. नाव हा जो करंट आहे, आता या करंट आपल्याला समजलं काय आहे. वाहकाच्या काटछेदातून, वाहक म्हणजे काय, कंडक्टर म्हणजे ती वायर असेल, पत्रा असेल ज्याच्यातनं करंट जातोय, त्याच्या काटछेदातून म्हणजे क्रॉस सेक्शन. म्हणजे अशी जर वायर असेल ही, तर याचा काटछेद म्हणजे या वायरला जर तोडलं तर हा जो भाग असेल याला आपण काटछेद म्हणतो, क्रॉस सेक्शन म्हणतो. ठीक आहे. समजा ही वायर असं समजा, इथे मी हिला कापून मग हिचा जो एरिया असेल समोरचा हा, त्याला आपण काटछेद म्हणतो. तर वाहकाच्या काटछेदातून स्मॉल टी एवढ्या कालावधीत क्यू एवढा प्रभार वाहत असेल तर विद्युतधारा आय ही कशी काढली जाते, आय बरोबर विद्युतधारा दाखवली जाते आय ने. लक्षात ठेवा, विद्युतधारा कशाने दाखवली जाते, आय ने, कॅपिटल आय. ही विद्युतधारा कशी काढली जाते, किती चार्ज म्हणजे किती विद्युत प्रभार गेला प्रति युनिट टाइम मध्ये. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे म्हणजे की बाबा हा जो काटछेद आहे वाहकाचा काटछेद, या काटछेदातनं काय जातो, वाहत काय असतो, विद्युत प्रभार वाहत असतो, इलेक्ट्रॉन वाहत असतात ना. इलेक्ट्रॉन म्हणजे काय, विद्युत प्रभार आहे. तर या काटछेदातून टी एवढ्या सेकंदात क्यू एवढा प्रभार जर गेला तर करंट किती असेल, क्यू भागिले टी. क्लिअर,
ओके, प्रभाराचं एकक काय आहे? कुलोम आहे, आपल्याला माहित आहे. प्रभाराचं एकक काय आहे? कुलोम. आणि टाइमचं एकक सेकंद. सो आता एक इलेक्ट्रॉन मधला प्रभार किती असतो? 1.6 × 10⁻⁹ कुलोम. हे लक्षात ठेवा. एका इलेक्ट्रॉनवर प्रभार किती असतो? 1.6 × 10⁻⁹ कुलोम. बघितलंय बघा आपण, 1.602 × 10⁻⁹ इतका कुलोम. ओके. सो आता प्रभाराचं एकक कुलोम आणि टाइमचं एकक सेकंद, म्हणजे मग विद्युत धारेचं एकक काय आलं? कुलोम प्रति सेकंद. कुलोम प्रति सेकंद. या कुलोम प्रति सेकंदाला नाव दिलं गेलेलं आहे एम्पियर. ओके. सो एम्पियर म्हणजे काय? कुलोम प्रति सेकंद. आणि हे एम्पियर नाव कोणाच्या याच्यानुसार, कोणाच्या सन्मानार्थ देण्यात आलेलं आहे? तर आंद्रे मेरी एम्पियर हे शास्त्रज्ञ होते, वैज्ञानिक होते, फ्रेंच, ज्यांच्या सन्मानार्थ हे एम्पियर एकक देण्यात आलेलं आहे. मग ओके. सो मग 1 एम्पियर बरोबर किती? 1 कुलोम प्रति 1 सेकंद. राईट. म्हणजेच थोडक्यात काय? एखाद्या विद्युत वाहकातून एका सेकंदात 1 कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर त्या वाहकातील विद्युत धारा 1 एम्पियर आहे असं म्हटलं जातं. क्लिअर? राईट. सो विद्युत धारेचं एकक काय? एम्पियर. विद्युत प्रभाराचं एकक काय? कुलोम. विद्युत विभवांतराचं एकक काय? व्होल्ट. ओके. आतापर्यंत आपण एवढे युनिट बघितले. राईट. विद्युत धारा मोजण्यासाठी ॲमीटर वापरतात. एनिवे आपण पुढे ॲमीटर, व्होल्टमीटर, गॅल्व्हनोमीटर बघणार आहोत, ते पुढे बघूच आपण. राईट. सो आपण विद्युत धारा बघितली. आता रोध म्हणजे रेझिस्टन्स. गतिमान इलेक्ट्रॉन्सची त्यांच्या मार्गातील अणूंशी टक्कर होते, त्यामुळे त्यांच्या गतीत अडथळा निर्माण होतो, म्हणजेच विद्युत धारेला विरोध होतो. विद्युत धारेला होणाऱ्या विरोधालाच रोध म्हणजे रेझिस्टन्स म्हणतात आणि तो कॅपिटल R ने दाखवतो. आपण आतापर्यंत काय काय बघितलं मित्रांनो? विद्युत प्रभार कशाने दाखवला जातो? Q ने. विद्युत विभवांतर कशाने दाखवलं जातं? V ने. विद्युत धारा कशाने दाखवली जाते? I ने. आता विद्युत रेझिस्टन्स तो दाखवला जातो R ने. रेझिस्टन्स म्हणजे समजा आपल्याला त्या पद्धतीने दिशा मिळाली, काहीतरी पुस्तक वाचून वगैरे वगैरे किंवा स्वतःच्या अंतरात, ज्यावेळी दिशा मिळते आणि आपला प्रवास आपण सुरू करतो, त्या प्रवासामध्ये अनेक अडथळे येतात. वेगवेगळ्या माणसांची आपली टक्कर होते, वेगवेगळ्या माणसांच्या विचारांशी आपली टक्कर होते आणि त्यामुळे आपला जो मार्ग असतो, आपला जो स्पीड असतो पुढे जाण्याचा, प्रगती करण्याचा, तो थोडासा कमी होतो. या कशामुळे? रेझिस्टन्समुळे, रोधामुळे, वेगळ्या माणसांच्या विचारांच्या रोधामुळे. त्याच पद्धतीने जेव्हा इलेक्ट्रॉन्सला गती मिळते आणि ते एका दिशेने जायला लागतात तर तो जो मेटल असतो, तो जो वाहक असतो, त्या वाहकामध्ये जे अणू असतात, इतर अणू, त्या अणूंशी या इलेक्ट्रॉन्सची टक्कर होते, त्याच्यामुळे रोध निर्माण होतो, म्हणजे रेझिस्टन्स निर्माण होतो. त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रॉन्सची गती कमी होते. पण गती कमी असली तरी ते चालत राहतात, प्रवाहित होत राहतात. तसंच आपल्याला पण आपल्या ध्येयाच्या मध्ये जर काही अडथळे येत असतील तर गती थोडी कमी झाली तर चालेल, पण चालत राहायचं, थांबायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रॉन्स पासून हे एक शिकायचं. सो हा जो रोध होतो, ज्याच्यामुळे गती कमी होते इलेक्ट्रॉन्सची, म्हणजेच विद्युत धारेची गती कमी होते, त्याला काय म्हणतात? रोध किंवा रेझिस्टन्स. तो कशाने दाखवला जातो? R ने दाखवला जातो. ओके. आता वाहकता. एखाद्या पदार्थातून किती सहजपणे विद्युत धारा वाहू शकते ही दर्शवणारी राशी. R चा व्यस्त म्हणजे वाहकता. वाहकता म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे काय? अडथळा. आणि वाहकता म्हणजे काय? विना अडथळा जाण्याची टेंडन्सी. म्हणजे काय? की अडथळ्याला उलट करायचं, म्हणजे रेझिस्टन्सला उलट करायचं, म्हणजे 1/R करायचं. त्याच्याने आपल्याला काय मिळेल? वाहकता. आणि वाहकता काय दाखवेल? की वाहकता रेझिस्टन्सच्या विरुद्ध, म्हणजे रोधाच्या विरुद्ध, म्हणजे थोडक्यात रस्ता मोकळा. म्हणजे काय? किती सहजपणे विद्युत धारा वाहते हे दर्शवणारी
राशी म्हणजे वाहकता. सो वाहकता दर्शवली जाते कॅपिटल जी ने. ओके, जी म्हणजे गती असं लक्षात ठेवा की वाहकता म्हणजे काय, चांगली गती. सो जी ने दाखवली जाते. आणि 1/r आणि पुढे ओहमचा नियम येईल त्याच्यानुसार 1/v असं पण दाखवतात. वाहकतेचं एसआय युनिट आहे सिमेन्स. वाहकतेचं एसआय युनिट काय आहे, सिमेन्स. SIEMENS. आणि अजून एक एकक आहे वाहकतेचं, म्हो. MHO. आता आपण पुढे शिकू, हे जे रोधकता आहे ना, रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम. ओहम नावाच्या शास्त्रज्ञांवरून येते ओहम. हे कशाचं युनिट आहे, रेजिस्टन्सचं. वाहकता रेजिस्टन्सच्या विरुद्ध आहे म्हणून याला पण विरुद्ध केलेलं आहे MHO, म्हो. तर म्होला केलेलं आहे वाहकतेचं युनिट उलट, कारण ते एकमेकांच्या उलट आहेत म्हणून. राईट. पुढे येऊ आता आपण. सगळ्यात महत्वाचा आणि फेमस इलेक्ट्रिसिटी मधलं नियम किंवा लॉ, तो म्हणजे ओहमचा लॉ. हे जे ओहम शास्त्रज्ञ होते, ओहम एकदम अजरामर आहेत इलेक्ट्रिसिटीमध्ये, कारण त्यांचा हा जो नियम आहे हा एकदम युनिव्हर्सल नियम त्यांनी शोधून काढला. जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांनी विद्युतधारा आणि विभवांतर याच्यातला संबंध, काय, विद्युतधारा कशाने दर्शवतो आपण, आय ने, आणि विभवांतर कशाने दर्शवतो, व्ही ने. आय आणि व्ही यांच्यातला संबंध शोधून काढला. तो असा, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना, फार महत्वाचं स्टेटमेंट आहे, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना म्हणजे काय, वाहक म्हणजे समजा तांब्याची तार आपण घेतली, हिची भौतिक अवस्था कॉमन असताना म्हणजे याच्यामध्ये ती वाहक स्थायी रूपात आहे म्हणजे स्थायी रूपच आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत. ओके, हे बाकीचं सगळं जर कायम असेल तर वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा आय ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर व्ही याच्याशी समानुपाती असते. आणि याच्यातली वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय, त्या वाहकाची लांबी, म्हणजे समजा तांब्याची तार घेतली तर लांबी फिक्स ठेवायची, काटछेदाचं क्षेत्रफळ म्हणजे जाड बारीकपणा तो पण फिक्स ठेवायचा, त्याचं तापमान म्हणजे तापमान चेंज होऊ द्यायचं नाही, आणि त्याचं द्रव्य म्हणजे त्याचं जे कॉम्पोजिशन आहे ते चेंज होऊ द्यायचं नाही. हे सगळं जर कॉमन असेल, कॉन्स्टंट असेल, तर आय आणि व्ही हे एकमेकांना प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, म्हणजेच व्ही कशाशी समानुपाती, आयशी. याला उलट पण करता येतं. राईट. ओके, म्हणजेच काय, म्हणजेच व्ही इज इक्वल टू एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो के इंटू आय. जेव्हा हे प्रोपोर्शनल टू म्हणजे प्रमाणाचं चिन्ह आपल्याला इक्वल मध्ये कन्वर्ट करायचं असतं तर इथे एक स्थिरांक घ्यायचा असतो, स्थिरांक. ओके, सो स्थिरांक बरोबर व्ही अपॉन, हा आय इकडे आणला तर हा भागिले होईल व्ही अपॉन आय. म्हणजे काय, व्ही अपॉन आय बरोबर स्थिरांक, म्हणजे विभवांतर आणि विद्युतधारा यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं, आणि हे जे स्थिर गुणोत्तर असतं यालाच म्हणतो आपण रोध म्हणजे रेजिस्टन्स. सो मग हे सूत्र काय होईल, आर बरोबर व्ही अपॉन आय, म्हणजेच व्ही बरोबर आय आर, आय इकडे जाताना गुणाकार होईल म्हणजेच व्ही बरोबर आय आर. ओके, सो ओहमच्या लॉचं जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण असं मांडू शकतो की व्ही अपॉन आय बरोबर आर किंवा व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर हे पक्क लक्षात ठेवा. मग याच्यावरनं कसं इक्वेशन तयार करता येतं. व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजेच आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, म्हणजेच आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, या पद्धतीने. ठीक आहे. ओके, आता हा जो रोध आहे, रेजिस्टन्स आहे, रोधाचं एकक आहे ओहम. आपण बघितलं बघा, आणि ते ग्रीक अक्षर असं दाखवलं जातं, ओहम असं. ठीक आहे. राईट. आता जे आपण सूत्र बघितलं, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, बरोबर. आर इज इक्वल टू
व्ही अपॉन आय म्हणजे काय, हा जो रोध आहे रोधाचं एकक काय आहे, ओहम, बरोबर. सो 1 ओहम इज इक्वल टू वरती काय व्होल्ट, 1 व्होल्ट भागिले आय म्हणजे काय 1 एम्पियर, करंटचं युनिट 1 एम्पियर. म्हणजे थोडक्यात काय की 1 ओहम बरोबर 1 व्होल्ट भागिले 1 एम्पियर. म्हणजेच काय की वाहकाच्या 2 टोकांमधलं विभवांतर 1 व्होल्ट असेल आणि त्याच्यातनं 1 एम्पियर एवढी विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध हा 1 ओहम असतो. ओके, राईट. आता या सूत्रावरनं आपल्याला काय काय कळतं, पहिलं असं कळतं आर इज इक्वल टू काय, व्ही अपॉन आय, म्हणजेच आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. हां, सो आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर म्हणजे आय इज इक्वल टू काय, व्ही अपॉन आर. म्हणजे विद्युतधारा जी आहे ही रोधाशी व्यस्तानुपाती असते, बरोबर. म्हणजे रोध वाढला तर विद्युतधारा कमी होईल, रोध कमी झाला तर विद्युतधारा वाढेल. ठीक आहे, ओके. आता आणि व्होल्टेज समजा आर कॉन्स्टंट असेल, हां आर कॉन्स्टंट असेल तर रोधाशी विद्युतधारा समानुपाती राहील. म्हणजे रोध जर वाढला, विभवांतराशी विद्युतधारा समानुपाती असेल म्हणजे विभवांतर वाढलं तर विद्युतधारा वाढेल, विभवांतर कमी झालं तर विद्युतधारा पण कमी होईल. क्लिअर. अशा सूत्रांवरनं आपल्याला सगळं कळू शकतं की काय वाढलं तर काय कमी होईल, काय कमी झालं तर काय वाढेल. ओके, ठीक. आता रेझिस्टिव्हिटी किंवा रोधकता. बघा, जो वाहकाचा रोध आर असतो, समजा मी एक कुठली तरी वायर घेतली, समजा ही तांब्याची तार आहे असं आपण समजूयात, ही समजा मी ही वायर घेतली, तर या वायरचा जो रोध आहे, रेझिस्टन्स आहे, हा कशा कशावर अवलंबून असतो, महत्वाचं आहे. रोध हा लांबीशी समानुपाती असतो. रोध हा लांबी समजा एल ने दाखवली तर लांबीशी समानुपाती असतो. म्हणजे काय की समजा मी एवढ्या लांबीची तार घेतली आणि हिचा रोध जर 1 असेल तर याची जर मी दुप्पट केली लांबी एवढी तर हिचा रोध दुप्पट होईल, तिप्पट केली मी लांबी तर हिचा रोध तिप्पट होईल. म्हणजे काय, वाहकाचा रोध हा लांबीशी समानुपाती असतो. हे पहिलं झालं. दुसरं, वाहकाच्या काटछेदाचं क्षेत्रफळ. म्हणजे या वायरला जर मी इथे कापलं तर ते जे वर्तुळ तयार होईल कापलेल्या ठिकाणचं त्याचा क्षेत्रफळ म्हणजे काटछेद. काटछेदाच्या क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती असतो रोध. म्हणजे काटछेदाचं क्षेत्रफळ जर आपण ए मानलं तर ए शी व्यस्तानुपाती असतो. आता का तुम्हाला म्हणजे काय थोडक्यात की समजा ही वायर जर मी थोडी जाड केली तर हिचा रोध कमी होईल. आता आपल्याला असं वाटतं, म्हणजे असं वाटू शकतं की बाबा हिचा रोध कशामुळे होतो, रोध होतो की अडथळा येतो. समजा वायर जाड केली तर म्हणजे आणखी जास्त अणूंचा अडथळा होईल असं आपल्याला वाटतं, म्हणून रोध वाढायला पाहिजे. पण तसं नसतं. जसं क्षेत्रफळ वाढतं ना, काटछेदाचं क्षेत्रफळ म्हणजे वायर थोडी जाड होते तर उलट रोध कमी होतो, कारण इलेक्ट्रॉन्सला जायला जास्त मोकळी जागा मिळते. या पद्धतीने लक्षात ठेवा. सो काटछेदाच्या क्षेत्रफळाशी रोध व्यस्तानुपाती असतो. म्हणजे काय, काटछेदाचं क्षेत्रफळ जर वाढवलं तर उलट रोध कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी केलं म्हणजे वायर छोटी, म्हणजे छोटी नाही बारकी केली तर तिचा रोध उलट वाढतो. सो काटछेदाच्या क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती. आणि वाहक पदार्थ की हा कशाचा बनला आहे त्याच्यानुसार रोध कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे तांब्याचा असेल रोध तर तो कमी असेल, जास्त असेल. म्हणजे कशाचा बनलेला, ती वायर कशाची बनलेली आहे त्याच्यानुसार रोध कमी जास्त होऊ शकतो. तापमान, मुख्यतः शुद्ध धातूंमध्ये तापमान वाढला तर रोध वाढतो. जनरली जे शुद्ध धातू असतात, म्हणजे तांब्याची, शुद्ध तांब्याची तार जर घेतली तर तापमान जर वाढलं तर रोध वाढतो. याचं कारण असं की
जास्त तापमानाला पदार्थातल्या अणुरेणूंची कंपन गती वाढते, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्सला सहजपणे पुढे जाता येत नाही. म्हणजे असं इमॅजिन करा की एक रस्त्याने आपण चाललो आहोत, आपण इलेक्ट्रॉन आहोत, रस्त्याने चाललो आहोत आणि रस्त्यात बाकीचे पण लोक आहेत जे अणुरेणू आहेत. ओके, बाकीचे लोक म्हणजे अणुरेणू आहेत, ते शांततेने चालत आहेत, जास्त त्यांच्यामध्ये एनर्जी नाही, हळूहळू चालत आहेत आणि आपण त्यांच्यामधनं रस्त्यातनं वाट काढत 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 पुढे चाललो आहे. आता समजा काहीतरी झालं ना अचानक, हे जे रस्त्यातली लोक आहेत म्हणजे त्या रस्त्यातले अणुरेणू आहेत, यांची अचानक एनर्जी वाढली आणि ते खूप इकडे तिकडे रस्त्यावरच चालायला लागले, तर आपली गती कमी होईल. कारण आपल्याला कुठे हा अचानक आला, हा ठोकला गेला, किंवा हा अचानक आला तर आपण मागे झालो, बाजूला झालो. म्हणजे त्यांची एनर्जी वाढल्यामुळे, त्यांच्या हालचाली वाढल्यामुळे आपला अडथळा वाढला. ओके, याच पद्धतीने ज्यावेळी शुद्ध धातूंमध्ये तापमान वाढतं तर त्या धातूतले जे अणुरेणू असतात त्यांची हालचाल वाढते, त्यांच्या जास्त एनर्जी वाढल्यामुळे, त्यांच्या हालचालीमुळे या जाणाऱ्या इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा वाढतो आणि त्याच्यामुळे रोध वाढतो. ओके, मात्र संमिश्रांमध्ये तापमानाचा परिणाम फारसा होत नाही, नगण्य असतो. ओके, ठीक आहे. एनिवेज, सो आता संमिश्र म्हणजे काय? ॲलॉईज म्हणजे शुद्ध धातू विरुद्ध संमिश्र. शुद्ध कॉपर शुद्ध, पण कॉपरमध्ये इतर धातू मिक्स केले आणि संमिश्र तयार केलं तर संमिश्र. संमिश्रामध्ये फारसा परिणाम होत नाही, पण शुद्ध धातूंमध्ये मात्र तापमान वाढवलं तर रोध वाढतो. आता हे जे सूत्र आपल्याला मिळालं आर याला इक्वल टू करायचं असेल तर आपल्याला इथे एक स्थिरांक टाकावा लागतो. तो स्थिरांक आपण टाकतो रो म्हणून. सो आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. हा जो रो असतो, या रोला म्हणतात पदार्थाची रोधकता. म्हणजे त्या पदार्थामध्ये करंटला रोखण्याची किती टेंडन्सी आहे, रोधकता. तिकडे आपण वाहकता बघितली होती बघा, वाहकता म्हणजे किती इझिली करंट जाऊ शकतो, त्याच्या विरुद्ध इथे आहे रोधकता, म्हणजे किती अडथळा निर्माण करतो. या रोला रोधकता म्हणतात, त्या स्थिरांकाला. सर रोला जर आपण एकीकडे आणलं तर काय करावं लागेल? हा आर इकडे आहे, या ए हा इकडे भागिले आहे म्हणजे ए गुणिले होईल, आणि एल गुणिले आहे तर तो भागिले होईल. सो रोधकता बरोबर रोध म्हणजे रेझिस्टन्स गुणिले ए म्हणजे काटछेदाचं क्षेत्रफळ म्हणजे क्रॉस सेक्शनचा एरिया डिवायडेड एल. एल म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर, राईट. सो रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. आर म्हणजे रेझिस्टन्स, रेझिस्टन्सचं एकक काय आहे? ओहम असं दाखवतो आपण. ए म्हणजे एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया, एरियाचं युनिट काय? एसआय युनिट मीटर स्क्वेअर. आणि एल म्हणजे काय? एल म्हणजे लेंथ आहे, लेंथचं युनिट काय? मीटर म्हणजे एम. आता एम स्क्वेअर भागिले एम म्हणजे हा 2 चालला जाईल, म्हणजेच काय उरलं? ओहम मीटर. म्हणजेच रोधकतेचं युनिट काय आहे? ओहम मीटर. म्हणजेच काय की 1 मीटर लांब. ओके, इथे जाऊ आपण. 1 मीटर लांब आणि 1 मीटर स्क्वेअर काटछेदाचं क्षेत्रफळ असलेल्या रॉडचा रोध म्हणजे पदार्थाची रोधकता. कसं बघा, रो इज आर जसं ठेवला, ए बरोबर 1 मीटर स्क्वेअर आणि एल बरोबर 1 मीटर टाकला, तर हा 1 चालला जाईल, रो इज इक्वल टू आर होईल. म्हणजे काय? 1 मीटर स्क्वेअर काटछेदाच्या आणि 1 मीटर लांबीच्या वाहकाचा जो रोध असेल तो म्हणजे त्या वाहकाची रोधकता. क्लिअर? राईट. सुवाहक, दुर्वाहक आणि अर्धवाहक आपण बघितलेलं आहे की धातू आणि संमिश्र यांची रोधकता अतिशय कमी असते, त्यामुळे त्यातनं विद्युतधारा सहज वाहते, म्हणून त्यांना आपण सुवाहक म्हणतो. त्यांची रोधकता ही 10⁻² ते 10⁻8 म्हणजे खूपच कमी. 10⁻² म्हणजे 1/100, 10⁻8 म्हणजे 1/1/8 शून्य. सो 10⁻8.
ओहम मीटर इतकी असते रोधकता. कशाची? सुवाहकांची. म्हणजे काय? धातू आणि संमिश्र. म्हणजे खूपच कमी असते रोधकता, म्हणजे करंट चांगला फास्ट जातो. याच्या उलट विसंवाहक किंवा दुर्वाहक किंवा बॅड कंडक्टर्स किंवा त्याला इन्सुलेटर म्हणतात. सुवाहकांना काय म्हणतात? कंडक्टर्स. सुवाहक म्हणजे काय? कंडक्टर. म्हणजे ते कंडक्ट करतात करंट. दुर्वाहक म्हणजे काय? बॅड कंडक्टर्स किंवा इन्सुलेटर्स म्हणतात त्याला. हे काय करतात? जाऊ देत नाही अजिबात इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच काय? इन्सुलेटर म्हणजे बॅड कंडक्टर्सची रोधकता खूप जास्त असते. किती जास्त असते? 10⁻10 ते 10⁻19. म्हणजे 1/10 शून्य ते 1/19 शून्य इतकी जास्त ओहम मीटर रोधकता त्यांची असते. कोणाची? इन्सुलेटर म्हणजे बॅड कंडक्टर्सची. ओके. तांबे, ॲल्युमिनियम या धातूंचा वापर आता तांबे, ॲल्युमिनियम हे धातू आहेत, त्यांची रोधकता अत्यंत कमी आहे, म्हणून त्यांचा वापर काय करतात? विद्युत वाहक तारांसाठी. सुवाहकांचा स्टडी करताना एक महत्वाच्या सुवाहकाचं मेन्शन करणं अत्यंत आवश्यक असतं, ते म्हणजे टंगस्टन. तर टंगस्टनचा उपयोग विद्युत दिव्यातल्या प्रकाशतंतूसाठी केला जातो. प्रकाशतंतू म्हणजे फिलामेंट. म्हणजे काय? बघा, आता हे लाईट जास्त वापरले जात नाही, पण तरी आहेत खेड्यापाड्यांमध्ये किंवा छोट्या घरांमध्ये. या लाईटमध्ये अशी एक फिलामेंट असायची, तंतू असायचा, राईट, किंवा असतो. ओके. आणि हा तंतू, या तंतूचं कार्य कसं चालतं की याच्यातनं फार मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी करंट जातो, इलेक्ट्रिक करंट जातो, विद्युत धारा जाते, त्याच्यावेळी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते. त्याचा रोध जास्त असतो, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण होऊन त्याच्यातनं प्रकाश बाहेर पडायला लागतो आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रकाश मिळतो, राईट. म्हणजे काय की हा तार, हा प्रकाश तंतू अत्यंत हाय टेम्परेचरला विथस्टँड झाला पाहिजे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर उष्णता त्याने सहन केली पाहिजे. आता उष्णतेने दोन गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे की आउटराईट एखादा पदार्थ वितळू शकतो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं ऑक्सिडीकरण होऊ शकतं, राईट. तर टंगस्टन याचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळण बिंदू, ओके, हा फार जास्त असतो. म्हणजे तो लवकर वितळत नाही, छोट्या मोठ्या तापमानाला वितळत नाही, नंबर 1. आणि त्याचं ऑक्सिडेशन सुद्धा होत नाही. आणि म्हणून टंगस्टनचा वापर इस्त्री, विद्युत शेगडी, टंगस्टनचा वापर लाईटमध्ये होतो. आणि अशाच पद्धतीने वेगवेगळी जी संमिश्र असतात त्यांचंही सहजासहजी ऑक्सिडीकरण होत नाही. आणि म्हणून म्हणजे नॅचरल जे धातू असतात, इव्हन टंगस्टन सारखे, यांचं ऑक्सिडीकरण होऊ शकतं, पण जी संमिश्र असतात त्यांचं सहजासहजी ऑक्सिडीकरण होत नाही. आणि म्हणून इस्त्री, विद्युत शेगडी, टोस्टर याच्यासारख्या विद्युत उपकरणांमध्ये संमिश्रे म्हणजे अलॉयज, म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त धातूंचं मिश्रण असतं, अशा संमिश्रांचा वापर केला जातो, राईट. ओके. पुढची अत्यंत महत्वाची कन्सेप्ट ती म्हणजे रोधांची जोडणी. रोधांची जोडणी. रोध आपल्याला माहित आहे. आता हा ज्यावेळी आपण स्टडी करतोय, एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा की रोध म्हणजे प्रत्येक वेळी असं स्पेशल काहीतरी गोष्ट असते असं नाही. कुठलीही गोष्ट ज्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जाते, इलेक्ट्रिक करंट जातो आणि त्याला रोध निर्माण होतो, अशी कुठलीही गोष्टाला आपण रोध म्हणू शकतो. म्हणजे इव्हन आपली इस्त्री असते, तर इस्त्री करताना विद्युत धारा जाते त्याच्यातनं, त्या विद्युत धारेला रोध निर्माण होतो, म्हणजे इस्त्री हा सुद्धा रोध आहे. मिक्सर रोध आहे, कुठलंही टोस्टर रोध आहे, कुठलंही विद्युत उपकरण हे याला आपण रोध म्हणू शकतो, कारण त्याच्यातनं जाताना इलेक्ट्रिसिटीला काही ना काही अटकाव होतोच, राईट. सो जेव्हा वेगवेगळे रोध एकसर जोडणीत जोडले जातात. आता एकसर जोडणी म्हणजे काय? एकसर जोडणी म्हणजे एका पाठोपाठ एका सरीमध्ये. म्हणजे असं की समजा हा एक रोध आहे, हा दुसरा रोध आहे, हा तिसरा रोध आहे. म्हणजे आपण ऍक्च्युली असंही म्हणू शकतो की ही इस्त्री आहे, ही शेगडी आहे, हा टोस्टर आहे, किंवा अजून काहीतरी. किंवा ऍक्च्युली रोध आपल्याला विशिष्ट याचे मिळतात लॅबमध्ये. इतक्या इतके ओहम रोध असलेला विद्युत रोध असे मिळतात. तर जेव्हा हे अशा पद्धतीने जोडले असतात की एकाचा एंड म्हणजे दुसऱ्याचं बिगिनिंग असतं, आणि दुसऱ्याचा शेवटचा बिंदू एंड म्हणजे तिसऱ्याची सुरुवात असते. ओके.
पहिल्याचा एंड म्हणजे दुसऱ्याची सुरुवात, दुसऱ्याचा एंड म्हणजे तिसऱ्याची सुरुवात, असे एका पाठोपाठ एक. म्हणजे हा एक, हा इथे एक संपला, इथे दुसरा जोडला, हा दुसरा संपला, इथे तिसरा जोडला, या पद्धतीने. अशा पद्धतीने चौथा पाचवा किती जोडू शकतो तुम्ही. तर अशा पद्धतीने जी जोडणी असते त्याला एकसर जोडणी किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रेजिस्टर्स इन सिरीज. ओके, रेजिस्टर इन सिरीज. ज्यावेळी असे तीन रोध 4 रोध किती असू शकतात ना, ज्यावेळी असे रोध आपण सॅम्पल म्हणून 3 रोध घेतलेले आहेत, R1 R2 R3, ज्यावेळी एकसर जोडणीत जोडले जातात त्यावेळी त्यांचा परिणामी रोध हा त्यांच्या तिघांच्या बेरजे एवढा असतो. परिणामी रोध म्हणजे काय की तिघ रोध एकमेकांना जोडल्यानंतर तिघांचा मिळून त्या सर्किटमध्ये किती रोध होईल त्या रोधाला आपण म्हणतो परिणामी रोध. तर तो परिणामी रोध त्याला आपण दाखवतो RS म्हणून. RS म्हणजे सिरीज, म्हणजे सिरीजमध्ये आहेत म्हणून. आणि हा परिणामी रोध हा त्या सर्व रोधांच्या साध्या बेरजे इतका असतो. अजून R4 R5 जितके असेल तितके. ओके, सो RS म्हणजे परिणामी रोध सिरीज मधला, बरोबर R1 R2 R3 R3 वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये इथे या सारांशामध्ये मी 7 पॉइंट दिलेले आहेत, पुस्तकामध्ये जरूर बघा डिटेल. हे 7 पॉइंट आपले पाठच असले पाहिजे. कोणते 7 पॉइंट? नंबर 1, प्रत्येक रोधामधून समान विद्युतधारा वाहते. हे बघा, ही इथून विद्युतधारा तयार झाली बॅटरीमधून इकडे चाललेली आहे. I ही विद्युतधारा असेल तर ती R1 मधनं पण I विद्युतधारा जाते, R2 मधनं पण I विद्युतधारा जाते, R3 मधनं पण I विद्युतधारा जाते. म्हणजेच काय, प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. कशामध्ये? एकसर जोडणीमध्ये. परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो, ते आपण बघितलंच. संपूर्ण जोडणीतील एकूण विभवांतर हे प्रत्येक स्वतंत्र रोध्या दरम्यानच्या विभवांतरांच्या बेरजे इतके असते. म्हणजे काय माहितीये का? म्हणजे असं की जे विभवांतर असतं, समजा इथे टोटल विभवांतर V व्होल्ट एवढं आहे, समजा हे 6 व्होल्ट एवढं विभवांतर, जस्ट आपण आकडा घेतोय, आणि इथे सारखे सारखे रोध आहे, इथे समजा 2 आहे, तर प्रत्येकाच्या इथे म्हणजे इथे 2 असेल, इथे 2 असेल, इथे 2 असेल, किंवा असंही असू शकतं इथे 3, इथे 1 आणि इथे 1, काही का असे ना. पण हे जे संपूर्ण जोडणीचं एकूण विभवांतर आहे, एकूण पोटेन्शियल आहे, ते त्या तिघांमध्ये वाटलं जातं आणि त्या तिघांची बेरीज म्हणजे एकूण जोडणीतला विभवांतर असतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय की V इज इक्वल टू म्हणजे टोटल विभवांतर इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे करंट आयच राहतो. करंट असा वेगळा वेगळा होत नाही की एकामध्ये I1 दुसऱ्यामध्ये I2 तिसऱ्यामध्ये I3 असं होत नाही. करंट तोच राहतो, मात्र व्होल्टेज हे डिस्ट्रीब्यूट होऊन जातं तिघांमध्ये आणि त्या तिघांची बेरीज ही एकूण व्होल्टेज इतकी असते. परिणामी रोध हा जोडणीतल्या प्रत्येक स्वतंत्र रोधापेक्षा जास्त असतो. नॅचरल आहे. समजा 3 रोध आहे, 1 2 आणि 4 असे R1 R2 R3 आहेत. परिणामी रोध किती असणार आपला? 4 आणि 2 आणि 1 7, बरोबर. तर नॅचरल आहे की जो परिणामी रोध आहे 7 हा प्रत्येक इंडिपेंडंट रोधापेक्षा जास्तच आहे. सो व्हेरी सिंपल. विद्युत परिपथातला रोध वाढवण्यासाठी एकसर जोडणीचा वापर करतात, कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा एकसर जोडणीत रोध जोडले जातात तेव्हा परिणामी रोध हा जास्त होतो. म्हणजे काय, जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी रोध वाढवायचा असतो, रोध वाढवायची पण गरज पडते, जिथे आपल्याला रोध जास्त पाहिजे, उष्णता जास्त क्रिएट झाली पाहिजे, किंवा प्रकाश क्रिएट झाला पाहिजे, किंवा व्हॉटएव्हर जास्त करंट नाही गेला पाहिजे, काहीही असेल रिझन की आपल्याला जर रोध वाढवायचा असेल तर एकसर जोडणीचा वापर करतात, कारण आपल्याला माहिती आहे की एकसर जोडणीमध्ये रोध वाढतो. या जोडणीतला एखादा घटक जरी काम करत नसेल किंवा खंडित झाला असेल तर जोडणीतील परिपथ पूर्ण खंडित होतो. म्हणजे काय माहित आहे, म्हणजे असं की हे एका पाठोपाठ एक जोडलेले आहेत. ओके, समजा इथे काहीतरी कॉन्टॅक्ट तुटला, खंडित झाला, प्रॉब्लेम आला, तर ही पूर्ण या R1 मधनं तर जाणार नाही, पण R2 मधनं पण जाणार नाही, R3 मधनं पण जाणार नाही. म्हणजे समजा इथे शेगडी असेल, इथे इस्त्री असेल
आणि इथे काहीतरी टोस्टर असेल, तर इथे जर खंडित झालं तर शेगडी पण चालणार नाही, इस्त्री पण चालणार नाही, टोस्टर पण चालणार नाही. इथे खंडित झालं तरी, खंडित झालं म्हणजे सगळंच विद्युत पुरवठा खंडित झाला, तर इथे जरी खंडित झालं तर असं नाही की फक्त टोस्टर चालणार नाही, इस्त्री पण चालणार नाही, शेगडी पण चालणार नाही, कारण हा करंट वाहणारच नाही. राईट. सो एखादा घटक जरी काम करत नसेल किंवा खंडित झाला तर जोडणीतला सगळा परिपथ चालत नाही. आणि सातवा आणि लास्ट पॉइंट म्हणजे असा की बघा, या जोडणीमध्ये जितकी जास्त उपकरणे तितकी विद्युत धारा कमी आणि अंतिम परिणाम कमी. आता तुम्ही म्हणाल की सर विद्युत धारा कमी कसं काय होते? तुम्ही तर म्हटलं की विद्युत धारा एकच राहते. बरोबर आहे, एकच राहते, पण जी असेल ती तिघांमधनं जाते. म्हणजे असं की समजा याच्यात 3च उपकरणं लावली आणि त्यानुसार जो परिणामी रोध होता त्याच्यानुसार विद्युत धारा आली 1 अँपिअर. तर याच्यात पण 1 अँपिअर जाईल, याच्यात पण 1 अँपिअर जाईल, याच्यात पण 1 अँपिअर जाईल. पण समजा इथे आणखी चौथा लावला सिरीजमध्ये आणि तो चौथा लावल्यामुळे एकूण विद्युत धारा 0.5 म्हणजे अर्धा अँपिअर झाली. अर्धा अँपिअर होईल ती, म्हणजे कमी होईल ती. मग ही 0.5 याच्यातनं पण जाईल, याच्यातनं पण जाईल, याच्यातनं पण जाईल, याच्यातनं पण जाईल. म्हणजे जर या जोडणीतली उपकरणं वाढवली तर विद्युत धारा कमी होते आणि त्याच्यामुळे विद्युत धारा कमी झाली म्हणजे अंतिम मिळणारा जो परिणाम आहे आपल्याला तो पण कमी होतो. ठीक आहे, राईट. सर अशा पद्धतीने ही आहे एकसर जोडणी. आता पुढची दुसऱ्या प्रकारची जोडणी असते, तिला म्हणतो आपण पॅरलल जोडणी किंवा रोधांची समांतर जोडणी. समांतर जोडणी म्हणजे काय बघा, हा R1 आहे, हा R2 आहे ना, हा R3 आहे, हे एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत. यांची सगळ्यांची सुरुवात एकाच पॉइंटला होते आणि सगळ्यांचा शेवट एकाच पॉइंटला होतो. बरोबर. एकसर मध्ये काय होत होतं, एक संपत होता तिथे दुसरा सुरू होत होता, दुसरा संपत होता तिथे तिसरा सुरू होत होता. इथे तसं होत आहे का? नाही. हा R1 पण इथेच सुरू होतोय, R2 पण इथेच सुरू होतोय, R3 पण इथेच सुरू होतोय आणि R1 पण इथेच संपतोय, R2 पण इथेच संपतोय, R3 पण इथेच संपतोय आणि हे तिघ पॅरलल आहेत म्हणून याला पॅरलल जोडणी किंवा रेजिस्टर्स इन पॅरलल म्हणतात. याच्यामध्ये जी परिणामी रोध असतो, आता बाबा हे तिघांना एकत्रित केल्यानंतर यांचा परिणामी रोध आपण एकसर मध्ये पाहिला होता. परिणामी रोध काय होता? तिघांची बेरीज होती. याच्यामध्ये परिणामी रोधाचं सूत्र असं असतं की 1/Rp म्हणजे पॅरलल जोडणी मधला परिणामी रोध, P फॉर पॅरलल. पॅरलल जोडणी मधला परिणामी रोध बरोबर 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 अजून काय R4 R5 जितके असेल तितके. ओके. पण एक लक्षात ठेवायचं की ह्या सूत्राने आपल्याला 1/Rp मिळतं. मग हे इकडची व्हॅल्यू काढल्यानंतर तिला उलटी करायची आठवण ठेवली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचे. अनेक मुलं हे चूक करतात. समजा R1 R2 R3 हे 2 ओहम 2 ओहम 2 ओहम आहेत. म्हणजे काय? 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 किती झाले मग हे 3/2. आता आपण काय करतो, काही वेळा असं होतं की 3/2 म्हणजे परिणामी रोध 3/2. नो, परिणामी रोध 3/2 नाही. 3/2 काय आहे? 3/2 इज इक्वल टू 1/Rp आहे. पण आपल्याला Rp पाहिजे. मग Rp जर पाहिजे असेल तर यांना उलटं करावं लागेल. 1/Rp आहे तर Rp/1 करावं लागेल. म्हणजे याला पण उलटं करावं लागेल. म्हणजे Rp/1 यांना उलटं केलं इज इक्वल टू त्यांना पण उलटं करायचं 2/3. 3/2चं 2/3 करायचं. म्हणजेच Rp बरोबर काय? 2/3. ओके. से उलटं करायची आठवण ठेवायची. जसे आपण एकसर जोडणी मधले महत्वाचे पॉइंट बघितले तसेच इथे पण काही महत्वाचे पॉइंट असतात. ते महत्वाचे पॉइंट आपण बघू. 7-8 पॉइंट आहेत पुन्हा. आणि ते पॉइंट ऍक्च्युअली कॉन्ट्रास्ट मध्ये लक्षात ठेवायचे की एकसर जोडणीत काय आणि पॅरलल मध्ये काय. ते कॉन्ट्रास्ट मध्ये जर लक्षात ठेवले तर आपल्याला लक्षात राहायला सोपं पडतं. आपण तसंच करू. कॉन्ट्रास्ट बघू एकमेकांचा. याच्यामध्ये प्रत्येक स्वतंत्र रोधाच्या 2 टोकांदरम्यान विभवांतर समान असतं. आधी काय समान होतं? एकसर मध्ये काय समान होतं? करंट समान होतं. इथे विभवांतर समान होतं. इथे
तिघांमध्ये विभवांतर जे असेल तेच असतं. R1 मध्ये पण एवढंच, R2 मध्ये पण एवढंच, R3 मध्ये पण एवढंच. मात्र इथे विद्युतधारा वाटली जाते. तिथे एक्सर मध्ये काय वाटलं गेलं होतं? विभवांतर वाटलं गेलं होतं. इथे विभवांतर वाटलं गेलं नाही, इथे विभवांतर तेच राहिलं तिघांमध्ये, पण इथे विद्युतधारा वाटली गेली. ओके, सो इथून जर विद्युतधारा I जात असेल तर ही I1 याच्यात R1 मधनं, I2 R2 मधनं आणि I3 R3 मधनं. म्हणजे इथे समजा 6 असेल आणि ही इक्वल असेल सगळे, तर मग 2 2 2 अशी वाटली जाईल. किंवा वेगवेगळे असतील तर 2 1 3 वगैरे वगैरे जे काय. म्हणजे विद्युतधारा ही वाटली जाते. ओके, आणि ती जी पूर्ण विद्युतधारा आहे ती त्या एकेका विद्युतधारेची बेरीज असते. ठीक आहे, म्हणजे तिघांमधली I1 I2 I3 म्हणजे I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस R3. तिकडे काय होतं एक्सर मध्ये V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V1 प्लस V2 प्लस V3 होतं. ओके, क्लिअर. स्वतंत्र रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तांका एवढी असते. ते आपण बघितलंच, 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 वगैरे वगैरे. एकूण विद्युतधारा ही प्रत्येक रोधातून जाणाऱ्या विद्युतधारांच्या बेरजी इतकी असते, हे पण आपण बघितलं. प्रत्येक स्वतंत्र रोधातून जाणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते, कारण I इज इक्वल टू VR म्हणजे रोध जास्त तर विद्युतधारा कमी. ओके, म्हणजे काय? प्रत्येक स्वतंत्र रोधातून जाणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे रोध जास्त असेल तर विद्युतधारा कमी आणि रोध कमी असेल तर विद्युतधारा जास्त, त्यानुसार ती डिस्ट्रीब्यूट होते. याच्यातला परिणामी रोध हा प्रत्येक स्वतंत्र रोधापेक्षा कमी असतो. परिणामी रोध बघा, इथे आपण R1 R2 R3 हे स्वतंत्र रोध होते, ते किती किती होते? 2-2 ओहम होते. करेक्ट. आणि परिणामी रोध काय आला? 2/3 म्हणजे किती? 3 0 2 घेतले, 3 सक 18 3 सक 18 3 सक 18 म्हणजे 0.666. सो परिणामी रोध हा प्रत्येक स्वतंत्र रोधापेक्षा कमी आहे. परिणामी रोध हा प्रत्येक स्वतंत्र रोधा कमी असतो. आणि म्हणून जेव्हा आपल्याला एकूण परिपथातला रोध कमी करायचा असतो तेव्हा आपण कोणती जोडणी वापरू? पॅरलल जोडणी वापरू. आणि म्हणून घरगुती परिपथामध्ये उपकरणांची जोडणी ही शक्यतो समांतर असते. कशासाठी समांतर असते? 2 कारणासाठी समांतर असते. पहिलं कारण म्हणजे की त्याच्यात परिणामी रोध कमी होतो, आणि दुसरं कारण पुढच्या पॉइंटमध्ये येतो की या जोडणीतला एखादा घटक काम करत नसेल तर फक्त तेवढाच भाग थांबतो, संपूर्ण परिपथ खंडित होत नाही. याचं कारण काय? बघा, समजा इथे इस्त्री होती, समजा इस्त्री खराब झाली तर ठीक आहे, इथनं करंट जाणार नाही, पण हे बघा इथून असा करंट आहे तर काय होईल? इस्त्री जर खराब झाली तर फक्त इकडनं जाणार नाही म्हणजे इस्त्री बंद पडेल, पण इथनं तर चालूच आहे, इथनं पण हा रस्ता पण चालूच आहे, म्हणजे बायपास सर्व्हिस रोड चालू आहे. मेन रोड इथला जरी बंद झाला तरी, समजा इथे टोस्टर होता, टोस्टर खराब झाला तर इथनं जाणार नाही, पण इकडनं रहदारी चालू राहील, म्हणजे हे उपकरण चालू राहतील. आणि याच्यासाठी सुद्धा, नाही तर काय झालं असतं जर घरामध्ये आपण सगळीकडे जर ही एकसर जोडणी लावली, कोणती? ती आधीची एका पाठोपाठ एक, तर शेगडी बंद झाली तर अख्खं घर बंद, असं नॉर्मली होतं का? आता घरामध्ये होत नाही, कारण पॅरलल जोडणी असते घरामध्ये. ओके, राईट. आता इथे हे एक महत्वाचा पॉइंट आहे की 2 समान रोध प्रथम एकसर जोडणीत जोडले आणि नंतर समांतर जोडणीत जोडले तर एकसर जोडणीत कमी शक्ती खर्च होईल. कारण काय? आपल्याला माहिती आहे पॉवरचं जे इक्वेशन आहे, पॉवरचं इक्वेशन आहे V²/R. पॉवरचे 3 इक्वेशन आहेत, त्यातलं एक इक्वेशन आहे V²/R. आता एकसर जोडणीमध्ये R जास्त असतो म्हणजे पॉवर कमी, म्हणजे काय? एकसर जोडणीत R जास्त म्हणजेच P कमी होईल. हा खाली आहे ना R इथे या सूत्रामध्ये, म्हणजे हा R जर वाढला तर हे कमी होईल. म्हणून मग एकसर जोडणीत R जास्त होतो म्हणजे पॉवर कमी लागते. आणि पण समान रोध घेतले तरच, आणि समांतर जोडणीमध्ये R कमी होतो आणि R म्हणजे खालचा इथे हा जर कमी झाला तर हा वाढेल, म्हणजेच पॉवर जास्त वापरली जाते. सो समान रोध घेतले, 2 समान रोध घेतले तर एकसर जोडणीत रोध जास्त असतो,
पॉवर कमी वापरली जाते, समांतर जोडणीत रोध कमी होतो म्हणजे पॉवर जास्त वापरली जाते. राईट, परफेक्ट. ओके. आता विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. जेव्हा एखाद्या वाहकामधनं विद्युत धारा जाते त्यावेळी ती विद्युत धारा जाताना तिथे ऊर्जा निर्माण होते, उष्णता निर्माण होते. ओके. ती उष्णता, त्या उष्णतेची 3 सूत्र आहेत, ती पाठ करायची. पाठ म्हणजे ब्रेनवर पक्के प्रिंट. आताच करून घ्या. I²RT हे एक सूत्र. दुसरं सूत्र VIT आणि तिसरं सूत्र V²T. तसं तुम्ही जर I²RT हे पण लक्षात ठेवलं तर हे काढता येतात आपल्याला. कसं? समजा आपल्याला माहित आहे की इथे I²RT आहे ना. आता ओहम्स इक्वेशन आपल्याला माहिती, V = IR. ठीक आहे. तर समजा इथे R आहे, सो R म्हणजे किती? या सूत्रानुसार V/I. बरोबर. मग या R मध्ये जर V/I टाकलं, सो I² × R च्या जागेवर V/I टाकलं आणि हा T जशाच तसा, हा I इकडे कॅन्सल होईल, इथे I उरेल फक्त. सो काय उरलं? IVT म्हणजेच VIT. हे इक्वेशन मिळालं. आता I ची किंमत काय असते? या सूत्रानुसार, ओहमच्या सूत्रानुसार I = V/R. सो I ची व्हॅल्यू जर इथे टाकली, I म्हणजे V/R. बरोबर. याचा वर्ग म्हणजे V² आणि R² × R हा आणि T. सो हा R गेला, हा इथे R उरला. सो काय उरलंय? V²T/R. सो V²T/R इथे R राहिला होता, V²T/R. सो 3 सूत्र. एक सूत्र जरी तुम्हाला माहित असलं तर तिन्ही सूत्र तुम्हाला डिराईव्ह करता येतात. कशी डिराईव्ह करता येतात ते आपण बघितलं. सो 3 सूत्र आपली पाठ पाहिजेत. नंबर 1 I²RT, 2 VIT आणि 3 V²T/R. ठीक आहे. आता हे सूत्र टाकून जी आपल्याला मिळणारी उष्णता असते ती उष्णता आपल्याला मिळते जूल मध्ये, कारण इथे आपण सगळे SI युनिट वापरतो. ती उष्णता जर आपल्याला कॅलरी मध्ये पाहिजे असेल तर या प्रत्येकाला 4.18 ने गुणायचं. कितीने गुणायचं? भागायचं. 4.18 ने भागायचं. सो जूल उष्णता जर कॅलरी मध्ये पाहिजे असेल तर ती हे काय होतील इक्वेशन्स? I²RT/4.18, VIT/4.18 आणि V²T/R याला म्हणजे इथे टाकून द्यायचं 4.18. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कॅलरी मध्ये उष्णता मिळेल. राईट. हे वितळतार वगैरे वाचून घ्या, काही विशेष नाहीये. किंवा जे आपलं डिटेल लेक्चर आहे, डिटेल लेक्चर मध्ये बघून घ्या. सिंपल आहे ते, त्याच्यामुळे there is no point investing time on it. आता पुढचा जो भाग आहे महत्वाचा आणि परीक्षेमध्ये विचारलाही जाणारा ते म्हणजे विद्युत शक्ती. याच्या आधी आपण काय बघितलं? विद्युतने निर्माण होणारी उष्णता. उष्णता म्हणजेच ऊर्जा. उष्णता म्हणजेच ऊर्जा. ऊर्जा म्हणजेच कार्य. बरोबर. सो शक्ती म्हणजे काय? शक्तीची डेफिनेशन आहे. आता कार्य, ऊर्जा, शक्ती हे फार छोटं चॅप्टर आहे, त्याचे आपण रॅपिड रिव्हिजन घेणार नाही कारण ते मुळातच छोटं आहे. आणि जे आपले डिटेल लेक्चर्स आहेत फिजिक्सच्या प्लेलिस्टमध्ये, फ्री लेक्चर्समध्ये, त्याच्यात पण मला वाटतं 2 किंवा 3च लेक्चर आहेत 30-40 मिनिटांचे. सो कार्य, ऊर्जा, शक्ती तुम्ही डायरेक्टली ते लेक्चर्स बघून घ्या, तास 1.5 तासाचेच आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की कार्य करण्याच्या दराला शक्ती म्हणतात. दराला, कार्य करण्याच्या दराला. जिथे दर येतो तिथे दर म्हणजे काय? तिथे आपण टीने भागतो म्हणजे टाइमने भागतो. बघा, विस्थापन आपण बघतो. विस्थापनाच्या दराला म्हणजे प्रति सेकंद किती विस्थापन होतं याला आपण वेग म्हणतो. म्हणजे जिथे वेग येतो, जिथे दर हा शब्द आला तिथे आपल्याला टाइमने भागायचं असतं. ओके. मग आपण काय म्हणतोय की शक्ती म्हणजे काय? कार्य करण्याचा दर. म्हणजे काय? कार्य करण्याचा दर. दर म्हणजे काय? भागिले टाइम, कालावधी. जिथे दर काढायचा असेल तिथे टाइमने भागायचं. सो कार्य करण्याचा दर. आता कार्य म्हणजेच हे इक्वेशन्स आहेत आपले. कार्य म्हणजेच ऊर्जा म्हणजेच उष्णता. बरोबर.
सो आपण काय करणार की याला टी ने भागणार, हे जे 3 होते. मग पहिलं काय होतं बघा, पहिलं इक्वेशन होतं आय स्क्वेअर आर टी, याला टी ने भागितलं तर काय येईल आय स्क्वेअर आर. सो पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. पहिलं. दुसरं इक्वेशन काय होतं व्ही आय टी, याला टी ने भागलं, हा टी गेला तर काय उरलं व्ही आय, म्हणजे दुसरं सूत्र काय पॉवर इज इक्वल टू व्ही आय. सॉरी. आणि तिसरं काय होतं सूत्र व्ही स्क्वेअर टी अपॉन आर, व्ही स्क्वेअर टी अपॉन आर, याला टी ने भागायचं म्हणजे खाली टी घ्यायचं, हा टी गेला काय उरलं व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो तिसरं सूत्र काय व्ही स्क्वेअर अपॉन आर. थोडक्यात काय, ही 3 सूत्र जर तुम्हाला पाठ असतील तर ही 3 सूत्र कशाची आहेत, उष्णतेची. ओके, म्हणजे ऊर्जेची. याला टी ने भागितलं की तुम्हाला विद्युत शक्तीची, पॉवरची इक्वेशन्स मिळतात. ओके, आता आपण बघितलंय की पॉवर म्हणजे काय, कार्य भागिले कालावधी. कार्य कशामध्ये मोजतो आपण, म्हणजेच ऊर्जा जूल मध्ये, आणि टाइम कशामध्ये मोजतो, सेकंद मध्ये. म्हणजे जूल प्रति सेकंद हे कशाचं एकक होतं, शक्तीचं एकक होतं, जूल प्रति सेकंद. पण या जूल प्रति सेकंदाला एक स्पेशल नाव देण्यात आलेलं आहे, ते नाव म्हणजे वॅट. जेम्स वॅट हे जे होते, ज्यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, त्यांच्या सन्मानार्थ हे नाव दिलं गेलेलं आहे, वॅट. सो 1 वॅट म्हणजे काय, जूल प्रति सेकंद. म्हणजेच 1 वॅट म्हणजे काय, जेव्हा 1 जूल एवढं कार्य एका सेकंदात होत असेल तर त्या कार्याला काय म्हणतात, 1 वॅट कार्य. ओके, राईट. आता हे जे एक इक्वेशन आहे पॉवर इज इक्वल टू व्ही आय, या 3 पैकी याच्यानुसार पण पॉवरची डेफिनेशन केली जाते. व्ही म्हणजे काय, व्होल्टेज. मग जिथे 1 व्होल्टेज एवढं विभवांतर असेल आणि त्यावेळी 1 अँपियर एवढी विद्युतधारा जात असेल तर त्याच्याने होणारं कार्याला 1 वॅट कार्य असं म्हणतात. बघा, 1 वॅट विभवांतराच्या परिपथात 1 अँपियर एवढी विद्युतधारा वाहत असताना वापरली जाणारी शक्ती म्हणजे 1 वॅट शक्ती होय. ओके, राईट. परफेक्ट. आता वॅट हे खूप छोटं एकक आहे आणि त्याच्यामुळे नॉर्मली किलोवॅट हे एकक वापरलं जातं. किलोवॅट हे एकक वापरलं जातं. कुठल्याही गोष्टीला किलो लावलं की आपल्याला 1000 ने गुणायचं असतं. सो 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. ओके ओके. आता समजा 1 वॅट एवढी ऊर्जा 1 तासासाठी वापरली गेली. सॉरी, 1 वॅट एवढी शक्ती 1 तासासाठी वापरली गेली. आता शक्तीला बघा, आपण ऊर्जेला वेळेने भाग दिला तर काय मिळते, शक्ती मिळते. म्हणजे शक्तीला वेळेने गुणलं तर काय मिळेल, ऊर्जा मिळेल. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. शक्ती, ऊर्जेला वेळेने भाग घेतलं तर शक्ती मिळते, म्हणजे शक्तीला वेळेने गुणलं की ऊर्जा मिळते. सो 1 वॅट 1000 वॅट ही शक्ती आहे, ती 1 तासभर वापरली म्हणजे शक्तीला वेळेने गुणलं तर आपल्याला ऊर्जा मिळेल. किती ऊर्जा मिळेल, 1000 वॅट म्हणजेच 1 किलो वॅट आणि 1 अवर. सो 1 किलो वॅट म्हणजेच 1000 वॅट एवढी शक्ती 1 तासासाठी वापरली गेली तर किती ऊर्जा वापरली जाईल, 1 किलोवॅट अवर. या 1 किलोवॅट अवरला 1 युनिट इलेक्ट्रिकल युनिट असं म्हणतात. विजेचं 1 युनिट असं म्हणतात. आणि याची जूल मध्ये जी किंमत येते, जूल मध्ये याची किंमत येते ती म्हणजे 3.6 × 10⁶ जूल. 3.6 × 10⁶ जूल. तर ज्यावेळी आपण आपलं इलेक्ट्रिक बिल बघतो आणि त्याच्यात असं लिहिलं असतं की 100 युनिट ऊर्जा वापरली, याचा अर्थ 100 किलोवॅट अवर इतकी ऊर्जा वापरली. 4 युनिट वापरले म्हणजे काय, 1 किलोवॅट एवढी शक्ती 1 तास वापरली, असं 4 वेळा झालं.
म्हणजेच काय 4 किलोवॅट अवर एवढी ऊर्जा वापरली गेली, 4 युनिट म्हणजे. ठीक आहे, राईट. आणि बघा मित्रांनो, एक काम करायचं की टेलिग्राम चॅनल, ज्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलवर मी हे पण शेअर केलेलं आहे. सगळे फिजिक्सचे PYQचा आपला एक सेपरेट प्लेलिस्ट आहे बघा. जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये फिजिक्स PYQ याची एक सेपरेट आहे, मला वाटतं 13 हे आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यात PYQ मध्ये कंबाईंड, राज्यसेवा वगैरे सगळे घेतलेले आहेत. 2021-22 पर्यंत, बहुधा 22 पर्यंतचे आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलवर स्वतंत्रपणे बरेच न्यूमरिकल्स विचारले जातात, म्हणून ते इलेक्ट्रिकलच्या न्यूमरिकल्सचा एक सेपरेट व्हिडिओ आहे. त्यामुळे तो स्वतंत्रपणे बघून घ्या, तो मस्ट आहे. ओके, आणि तो मी पुन्हा घेणार नाही, कारण त्याच्यात आपण डेडिकेटेडली मागच्या 10-12 वर्षात न्यूमरिकल्स जे विचारले गेले आहेत विद्युतवरचे ते सगळे कव्हर केलेले आहेत. आणि न्यूमरिकलचा नुसता सेपरेट व्हिडिओ आहे, आणि विद्युतवर विचारले गेलेले जे नॉर्मल थेरीचे क्वेश्चन आहेत त्याचा व्हिडिओ वेगळा आहे. सो न्यूमरिकलचा व्हिडिओ तुम्ही इंडिपेंडेंटली जरूर बघा. ओके, राईट. सो पुढे जाऊयात. विद्युत चुंबकीय हा पार्ट तुम्ही बघून घ्या, विशेष नाहीये. याच्यामध्ये फक्त मला 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की जे वेगवेगळे नियम आहेत ते नियम तुमचे पाठ असले पाहिजेत. ते मी इथे घेणार नाहीये, कारण डिटेल आपण घेतलेले आहेत, प्लस पुस्तकामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन अशा आकृत्यांसह केलेल्या आहेत. नुसता असं थेरॉटिकल मांडलेलं नाही, आकृत्यांसह केलेले आहेत. तर बेसिकली तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं तुम्हाला सांगतो की उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. याच्यात नियम तर लक्षात ठेवायचा, पण मेन लक्षात ठेवायचं की हा नियम कशासाठी वापरला जातो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, सो कशासाठी वापरला जातो, तर विद्युत वाहक तारेतून विद्युत धारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा. जी विद्युत वाहक तार असते त्याच्यातनं ज्यावेळी विद्युत धारा जाते तर तिच्या अवतीभोवती चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ते मॅग्नेटिक फील्ड कसं असतं, तर ते असं असतं की उजवा अंगठा घेतला, समजा ही वायर आहे, या वायरमध्ये करंट इकडून इकडे जातोय, तर उजवा हात अशा पद्धतीने याच्या अराउंड रॅप करायचा की हा या अंगठ्याने विद्युत धाराची दिशा दाखवली पाहिजे आणि आपला हात उजवाच असला पाहिजे. सो मला असं धरावं लागेल, कारण विद्युत इकडे चालली आहे ना, करंट इकडे चाललाय ना, सो अंगठा त्या दिशेने पाहिजे असा. तर हे जे रॅप केलेली बोटं आहेत याच्याने मला चुंबकीय क्षेत्राची दिशा मिळेल. चुंबकीय क्षेत्राची दिशा अशी आहे, अशी म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज. ओके, हे तर झालं, पण मेन इम्पॉर्टंट काय की हा कशासाठी वापरला जातो, तर विद्युत वाहक तारेतून ज्यावेळी विद्युत धारा जात असते त्यावेळी विद्युत धारेभोवती निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा, त्याच्यासाठीच मॅक्सवेलचा कॉर्क स्क्रू नियम हा सुद्धा वापरला जातो. ओके, आता त्याच्यानंतर येतो फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. जो उजव्या, हा कोणता होता, उजव्या अंगठ्याचा नियम, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. ओके, सो उजवा हात आणि अंगठा दोन गोष्टी. हा जो आहे फ्लेमिंगचा आहे नंबर 1, कारण फ्लेमिंगने तो शोधला म्हणून, म्हणजे किंवा प्रपोज केला म्हणून. फ्लेमिंगचा आणि डाव्या हाताचा नियम. इथे डाव्या हाताचा म्हणजे डाव्या अंगठ्याचा नाही, एवढं लक्षात ठेवा, डाव्या हाताचा. सो फ्लेमिंगचा आणि डाव्या हाताचा नियम तो कशासाठी वापरला जातो, तर विद्युत वाहकावरील चुंबकीय बलाची दिशा. विद्युत वाहकावरील चुंबकीय बलाची दिशा म्हणजे एखादा विद्युत वाहक असेल, म्हणजे काय, एखादी करंट वाहून नेणारी तार असेल, ती जर विद्युत क्षेत्रामध्ये ठेवली, ही बघा ही तार आहे, हिच्यातनं असा करंट जातोय आणि हे चुंबक आहे, जर चुंबकात ठेवलं तर या तारेवर एक बल कार्य करतं, ती वायर हलते. तर ते जे बल काम करतं त्या बलाची दिशा ठरवण्यासाठी फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरला जातो. तो काय आहे की डावा हात घ्यायचा, हा डावा हात आहे माझा.
ओके, तुमचा डावा हात घ्या, कारण इथे तुम्हाला कदाचित रिव्हर्स होत असेल व्हिडिओमध्ये, बघून घ्या. डावा हात घेतला, अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट हे एकमेकांना लंब घेतले आणि हात असा धरायचा की तर्जनी ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने असेल. ओके, सो आणि मधले बोट विद्युत धारेच्या दिशेने असेल. आता विद्युत धारा इकडे चाललेली आहे बघा, इकडे, बरोबर, विद्युत धारा इकडे चाललेली आहे. किंवा एक मिनिट, ही आपण घेऊयात आकृती, हिला निग्लेक्ट करा. समजा ही विद्युत तार आहे, याच्यातनं ही 1 मिनिट, मधलं बोट जे आहे ते विद्युत धारेच्या दिशेने, आता ही विद्युत धारेची दिशा आहे, विद्युत क्षेत्र नाही, विद्युत धारा पाहिजे, ते विद्युत धारा आहे. सो हे मधलं बोट विद्युत धारा दाखवेल आणि तर्जनी ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने. सो चुंबकीय क्षेत्र समजा असं आहे इकडनं, नॉर्थ साऊथ. सो ही विद्युत धारा, हे चुंबकीय क्षेत्र, तर जो अंगठा आहे तो या तारेवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा दाखवतो, म्हणजे हा वरती, तर ही बलाची दिशा. ओके, सो फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. महत्वाचं काय की विद्युत वाहक तार जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये असते तेव्हा तिच्यावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा दाखवतो कोणता, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. ओके, राईट. आता मधल्या ह्याच्यामध्ये हे विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिकल मोटर. इलेक्ट्रिकल मोटरचं तुम्ही डिटेल वाचून घ्या, आहे ते सिंपल. याच्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती की याच्यात विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होतं. म्हणजे आपण देतो विद्युत ऊर्जा, म्हणजे आपण करंट पास करतो, हा करंट पास होत असतो या कॉईल मधनं, आजूबाजूला हे चुंबक असतात आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा करंट ज्याच्यातनं जात असतो, अशी वायर जर चुंबकीय क्षेत्रात असली तर त्या वायरवर फोर्स ऍक्ट होतो. इथे सुद्धा अशा पद्धतीने फोर्स ऍक्ट होतो आणि ही गोल गोल फिरते आणि मग याला आपण इकडे रॉड लावतो आणि इथे कुठलं तरी यंत्र ठेवतो आणि ते यंत्र फिरतं. हे इलेक्ट्रिकल मोटरचं काम आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल मोटर कशाला जोडलेली असते, आपण तिला इलेक्ट्रिसिटीला जोडतो पिनने, म्हणजे आपण तिला देतो इलेक्ट्रिसिटी आणि ती बाहेर चालवते मशीन, यांत्रिक ऊर्जा. सो इलेक्ट्रिक ऊर्जेचं कन्व्हर्जन, विद्युत ऊर्जेचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करते, यांत्रिक ऊर्जेमध्ये. राईट. आता पुढचा एक नियम, आपण याच्यापूर्वी उजव्या अंगठ्याचा नियम बघितला, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम बघितला, आता फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. तर प्रवर्तित विद्युत प्रवाहाची दिशा. आता प्रवर्तित विद्युत प्रवाह म्हणजे काय, म्हणजे असं की समजा एखादी वायर आहे, वायर फक्त तिच्यातनं करंट जात नाहीये, ती वायर आपण घेतली आणि 2 चुंबक घेतले आणि एकतर वायर हलवली चुंबक क्षेत्रामध्ये किंवा चुंबक हलवला. थोडक्यात काय, चुंबक आणि वायर एकमेकांच्या सापेक्ष हलवले. आयदर चुंबक हलवला, वायर स्थिर ठेवली, किंवा वायर हलवली, चुंबक स्थिर ठेवला. थोडक्यात एखादा वाहक चुंबकीय क्षेत्रात जर हलवला तर त्या वायरमध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत धारा निर्माण होते. अशी जी विद्युत धारा निर्माण होते तिला प्रवर्तित विद्युत धारा म्हणतात. आणि या प्रवर्तित विद्युत धारेची दिशा कोणती असेल हे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाने मिळतं. तो आधी सगळ्यात म्हणजे घ्यायचा तो उजवा हात, अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट हे एकमेकांना लंब असतील असे धरायचे आणि हात असा धरायचा. अंगठा हा विद्युत वाहकाच्या गतीची, म्हणजे आपण असं धरलं की विद्युत वाहक तार आपण हलवतोय आणि समजा ही विद्युत वाहक तारेच्या गतीची दिशा दाखवत आहे, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल तर तर्जनी हे प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दाखवते. म्हणजे असं की समजा हे आहे बघा,
याच्यामध्ये अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दाखवत आहे. ओके, सो अंगठा म्हणजे काय, ही जी वायर आहे ही अशी खालीवर हलवली जाते, अशी अशी. हे हे चुंबकीय क्षेत्र आहे बघा, हे चुंबकीय क्षेत्र आहे, याच्यात हा वाहक आहे आणि हा वाहक असा असा वर खाली हलवला जातो. तर आपला अंगठा काय दाखवतोय, याच्या हालचालीची दिशा दाखवतोय, म्हणजे हा अंगठा इकडे आला. चुंबकीय क्षेत्र असं आहे नॉर्थ टू साऊथ. अशा वेळी हे जे मधलं बोट आहे ते या प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दाखवेल. म्हणजे प्रवर्तित विद्युत धारा कशी आहे, अशी. ओके, राईट. सो या पद्धतीने कार्बन रोधांचे रंग संकेत, याच्यावर एकदा एक प्रश्न विचारला गेलेला आहे, पण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे कन्सेप्टमध्ये, फिजिक्स कन्सेप्ट याचं जे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये कार्बन रोधांचं कसं काढायचं ते हे केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही रिपीट करत नाही. ओके, आता याच्या आधी बघितलं आपण विद्युत मोटर बघितली बघा, ती कशासाठी वापरली जाते. विद्युत मोटरमध्ये आपण बघितलं की विद्युत मोटर इलेक्ट्रिसिटीला जोडली जाते, सॉकेटला जोडली जाते, म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी देतो, तिचं रूपांतर मशीन चालवण्यामध्ये होतं, म्हणजे यांत्रिक ऊर्जेत होतं. याच्या एक्झॅक्ट उलट होतं इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये. इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये आपण याला जोडत नाही, आपण या तारेला मेकॅनिकल याच्याने फिरवतो आणि आपल्याला बाहेर मिळते ते विद्युत धारा. इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण आता बघा, चलित्र आणि जनित्र हे शब्द कन्फ्युजिंग आहेत, म्हणून मी बेटर इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर हे शब्द वापरतो. शक्यतो तुम्ही पण पर्यायांसाठी तेच बघा, उगाच कन्फ्युजन नको. सो इलेक्ट्रिक मोटरमध्ये बाहेर काय पडते, आपल्या बाहेर काय पडतं, यांत्रिक ऊर्जा पडते, म्हणजे काहीतरी फिरवलं जातं मशीन, याच्यामध्ये विद्युत ऊर्जा बाहेर पडते. सो उदाहरण बघू आपण, की समजा एखादा हँड जनरेटर आहे, तर मी गोल 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 फिरवेल, तर माझी यांत्रिक ऊर्जा त्याला देईल मी. ओके, गोल गोल फिरवतोय म्हणजे यांत्रिक ऊर्जा देतोय, त्याच्याने इलेक्ट्रिसिटी तयार होईल, बाहेर मला इलेक्ट्रिसिटी मिळेल. ओके, असंच कुठे होतं बघा, ज्यावेळी धरण असतं, धरणाच्या वरनं पाणी पडतं, ते पाणी चकत्यांवर पडतं आणि त्या चकत्या गोल गोल फिरतात, त्या चकत्यांना ही इलेक्ट्रिकल कॉईल जोडलेली असते, ती इलेक्ट्रिकल कॉईल फिरते आणि ती कॉईल मॅग्नेट्समध्ये ठेवलेली असते. आणि आपल्याला माहिती आहे की एखादा वाहक हा मॅग्नेटमध्ये फिरवला तर त्या वाहकात विद्युत धारा निर्माण होते. सो पाण्याची गतीज ऊर्जा जनित्र त्या याला मिळाली, पात्यांना मिळाली, ते फिरलं म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. ओके, पाण्याने प्रोव्हाइड केली ती मेकॅनिकल एनर्जी, आणि बाहेर काय मिळाली आपल्याला, इलेक्ट्रिसिटी मिळाली. धरणांमध्ये जे जनरेटर असतात, म्हणून आपण धरणांमधून आपल्याला जलविद्युत मिळते, म्हणजे जल म्हणजे पाणी, पाण्याची जी गतीज ऊर्जा म्हणजेच यांत्रिक ऊर्जा आहे, तिचा वापर करून आपण विद्युत धारा निर्माण करतो, म्हणून त्याला जलविद्युत प्रकल्प असं म्हणतात. ओके, सो कशामध्ये काय कन्वर्ट होतं लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिकल मोटरमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होतं, तर विद्युत जनरेटरमध्ये, इलेक्ट्रिकल जनरेटरमध्ये काय होतं, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. राईट, परफेक्ट. घरामधल्या विद्युत जोडण्या थोडासा महत्वाचा टॉपिक आहे, हा फक्त आपण थोडक्यात बघूया. ही आपल्या पुस्तकामध्ये आपण ही दिलेली आहे. ओके, मुख्य वीज केंद्रातून विद्युत खांबाद्वारे किंवा जमिनीखालील तारांद्वारे आपल्या घरापर्यंत वीज पोहोचते. ओके, या बाहेरच्या तारा आहेत, ही आपल्या इथे हे मीटर आहे बघा, हे नॉर्मली आपल्या घराच्या बाहेर असतं. आजकाल ते इलेक्ट्रिसिटीवाले येतात ना, घराच्या आतमध्ये मीटर असेल तर बाहेर काढायला लावतात, त्यांना रिडिंगला सोपं व्हावं म्हणून. याला मेन सप्लाय किंवा फक्त मेन्स म्हणतात. ओके, याला मेन सप्लाय किंवा मेन्स म्हणतात. याच्यामध्ये दोन तारा असतात. लाल रंगाची जी तार असते ती वीजयुक्त तार असते, तिला लाईव्ह तार म्हणतात किंवा धन म्हणतात. सो लाल रंगाची तार असते ही लाल रंगाची असते.
हिला लाईव्ह तार म्हणतात. हिच्यातनं विद्युत धारा जात असते म्हणून लाईव्ह तार म्हणतात तिला. म्हणून अरे ते लाईव्ह आहे बरं का, त्याला हात लावू नको असं म्हणतो आपण. लाईव्ह तार म्हणजे तिच्यातनं विद्युत धारा जाते. तिला लाल रंगाचं वेष्टन असतं आणि काळं विद्युतधारी वेष्टन असलेली असते ती तटस्थ, तिला न्यूट्रल किंवा निगेटिव्ह म्हणतात. न्यूट्रल किंवा निगेटिव्ह, ही न्यूट्रल आहे बाबा. ओके, तिच्यात वीज नसते. ओके, आता या दोघांमध्ये विभवांतर लागलेलं असतं म्हणजे पोटेन्शियल, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल लागलेलं असतं. भारतामध्ये जे पोटेन्शियल असतं हे साधारणतः 220 व्होल्ट असतं. लक्षात ठेवा की भारतातल्या घरगुती याला किती विद्युत विभवांतर असतं तर 220 व्होल्ट एवढं विभवांतर असतं. ठीक आहे. ओके, आता या तारा आधी मुख्य वितळ तारेद्वारे याला जोडलेल्या असतात. फ्यूज असतो, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा फ्यूज असतो मोठा. फ्यूज तुम्ही वाचून घ्या, सिंपल आहे. फ्यूज मध्ये काय, एक वितळ तार असते म्हणजे काय, एक वायर असते बेसिकली. ती वायर अशी असते की तिचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो, वितळण बिंदू कमी असतो. त्याच्यामुळे तिच्यातनं जर प्रमाणापेक्षा जास्त करंट गेला तर ती वितळून जाते आणि वितळल्यामुळे कॉन्टॅक्ट खतम होऊन जातो आणि ती जास्तीची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपल्या घरामध्ये येत नाही. घरामध्ये न आल्यामुळे जास्त करंटमुळे जो डॅमेज होऊ शकला असता तो डॅमेज होत नाही. मग आपल्याला फ्यूज बदलावा लागतो, पण ते चांगलं असतं. अदरवाईज जर फ्यूजने म्हणजे कितीही इलेक्ट्रिसिटी जर आपल्या घरामध्ये गेली असती, इलेक्ट्रिक करंट, तर आपले इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स डॅमेज होऊ शकले असते. ते फ्यूज ते वाचवतो. ओके, तो इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा आधी एक मेन फ्यूज असतो, तिथून मग मीटरमध्ये जाते. जेणेकरून जर इलेक्ट्रिसिटी बोर्डातून जी येते आहे तीच जर कमी जास्त झाली, विशेष करून जास्त झाली, तर हाच फ्यूज उडून जातो, जेणेकरून आपल्या घरामध्ये ती जास्तवाली इलेक्ट्रिसिटी एंटरच करत नाही. ओके, राईट. तर याला मेन फ्यूज म्हणतात. ओके, ठीक आहे. आता मीटर नंतर मुख्य कळ म्हणजे मेन स्विच असतं आणि त्याच्यानंतर मग या आतमध्ये येतात. इथे मेन स्विच असतं. ओके, बऱ्याच वेळा बाहेर असतं बघा, त्याचे खटके असतात वर खाली करायचे. कॉन्टॅक्ट ब्रेकर सर्किट असतात ना, CB, MCB, मल्टिपल कॉन्टॅक्ट ब्रेकर वगैरे वगैरे, मॉड्युलर कॉन्टॅक्ट ब्रेकर वगैरे. तर ते वितरण बॉक्स असतो मुख्य कळ किंवा मेन स्विच किंवा डिस्ट्रीब्युशन बॉक्स, आणि तिथनं मग आतमध्ये येते. आणि आतमध्ये आपली जी उपकरणं असतात ही नॉर्मली पॅरलल मध्ये जोडलेली असतात. पॅरलल मध्ये का जोडलेली असतात ते आपल्याला माहित आहे. ओके, आता घरामध्ये नॉर्मली 2 विद्युत परित असतात, एक 15 एम्पियर वाला आणि एक 5 एम्पियर वाला. जे छोटे मोठे असतात पंखे, लाईट वगैरे हे 5 एम्पियर वाल्याला जोडलेले असतात आणि गिझर, कूलर वगैरे हे 15 एम्पियर वाल्याला जोडलेले असतात. म्हणून बघा बऱ्याचदा त्याचं जे सॉकेट असतं ना, सॉकेट पण वेगळे असतात. एक एकदम असे जाड सॉकेट असतात म्हणजे मोठ्या आकाराचे. तर आपण हीटर किंवा गिझर वगैरे आहे ना, ते 15 एम्पियरला जोडलेले असतात आणि बाकी जे पंखे, लाईट वगैरे असतात ते 5 एम्पियरला जोडलेले असतात. अशा 2 त्या वायर्स असतात. आणि मग एक अर्थिंग असते, त्या अर्थिंगने जी इलेक्ट्रिसिटी आहे ती पृथ्वीमध्ये जाते. आणि म्हणून समजा एखाद्या उपकरणामध्ये शॉर्ट सर्किट जरी झालं तरी सुद्धा आपल्याला करंट लागत नाही, कारण ती जी इलेक्ट्रिसिटी असते ती त्या याच्याद्वारे, कशाद्वारे, अर्थिंगद्वारे जमिनीमध्ये निघून जाते, आपल्यातनं जात नाही. ओके, 3 इक्विपमेंट लक्षात ठेवा, गॅल्व्हॅनोमीटर, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. गॅल्व्हॅनोमीटर विद्युत धारा मोजणे, ॲमीटर सुद्धा विद्युत धारा मोजणे. पण गॅल्व्हॅनोमीटर हा अतिशय संवेदनशील असतो म्हणजे सेन्सिटिव्ह असतो आणि अतिशय कमी विद्युत धारा सुद्धा मोजतो. ॲमीटर त्या मानाने कमी संवेदनशील असतो म्हणजे अतिशय कमी विद्युत धारा तो मोजत नाही, फक्त जास्तीची विद्युत धारा मोजतो. गॅल्व्हॅनोमीटर मध्ये प्रवाहाची दिशा पण कळते म्हणजे विद्युत धारा इकडून तिकडे जाते का तिकडून इकडे जाते आहे. ॲमीटरने आपला दिशा कळत नाही, फक्त एवढंच कळतं की याच्यातनं विद्युत धारा जाते आणि किती जाते, दिशा नाही कळत, इकडून इकडे जाते का इकडून इकडे जाते. डायरेक्ट करंट साठी नॉर्मली गॅल्व्हॅनोमीटर वापरतात. ॲमीटर मात्र AC-DC म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट दोघांसाठी वापरतात. गॅल्व्हॅनोमीटर हा पण एकसर जोडणीत जोडतात म्हणजे सिरीजमध्ये, ॲमीटर पण सिरीजमध्ये जोडतात. ओके, सो या दोघं हे इलेक्ट्रिक करंटशी संबंधित आहेत म्हणून यांचं कंपॅरिझन वेगळं दिलं मी. आणि जो व्होल्टमीटर असतो
व्होल्टमीटर हा करंट मोजत नाही, तर तो व्होल्टेज मोजतो, म्हणजे विभवांतर मोजतो, तो विद्युतधारा मोजत नाही. आणि विभवांतर हे नेहमी पॅरलल जोडणीमध्येच आपल्याला मिळतं, त्याच्यामुळे व्होल्टमीटर हा सुद्धा पॅरलल जोडणीमध्ये म्हणजेच समांतर जोडणीमध्ये जोडलेला असतो. ओके, राईट. इलेक्ट्रोप्लेटिंग, विद्युतधारेचे जे रासायनिक परिणाम आहेत त्याच्यामधला एक महत्वाचा पॉइंट आहे जो तुम्ही थोडासा बघून ठेवा. इलेक्ट्रोप्लेटिंग ही फिगर दिलेली बघा, याच्यामध्ये हे विद्युतधाराच्या रासायनिक परिणामाचं हे उदाहरण आहे. बघा, विद्युतधाराचं औष्णिक परिणाम आपण बघितले की जे इस्त्रीमध्ये, गिझरमध्ये, हीटरमध्ये वापरले जातात, बरोबर. त्याच्यानंतर विद्युतधारेचे आपण दुसरे परिणाम बघितले की जे आपण इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये किंवा इलेक्ट्रिकल याच्यामध्ये वापरले जातात, मोटरमध्ये वगैरे. इलेक्ट्रिसिटीचा जो रासायनिक परिणाम होतो त्याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग. याच्यामध्ये बघा, कॉपर सल्फेटच्या द्रावण आहे, हे कॉपर सल्फेटचं द्रावण आहे म्हणून हे निळसर दाखवलंय. याच्यातनं ज्यावेळी विद्युतधारा पाठवली जाते, ही इथे बॅटरी जोडलेली आहे आणि याच्यातनं अशी विद्युतधारा जाते, तेव्हा कॉपर आणि सल्फेटच्या आयनांमध्ये कॉपर सल्फेटचं विघटन होऊन कॉपर आणि सल्फेटचे आयन वेगळे वेगळे होतात, कॉपर आणि सल्फेटचे. आता याच्यातले जे कॉपर आयन असतात ते धनप्रभारित असतात, पॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळे ते ऋण अग्राकडे म्हणजे कॅथोडकडे जातात. सो कॉपरचे आयन इकडे जातात कॅथोडकडे, कारण हे धन असतात म्हणजे ते ऋण अग्राकडे जातात, कॅथोड हा ऋण अग्र आहे, सो इथे जातात. ओके, आणि तेथून ते इलेक्ट्रॉन घेऊन त्याच्यावर चिकटतात. आता यांना हे धनप्रभारित आहेत कॉपर आयन, म्हणजे काय की यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमी आहे, त्यामुळे ते इथे जातात, याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेतात आणि इथेच बसून घेतात. अशा पद्धतीने इथे कॉपर याच्यावर बसतो. ओके, आता त्याच वेळी ॲनोडवरच्या कॉपर ॲनोडवरील कॉपर हा द्रावणात विरघळतो. हा जो ॲनोड आहे, या ॲनोडवरचा जो कॉपर असतो द्रावणात विरघळतो, जेणेकरून इथले जो कॉपर इथे चालला गेला तो याच्याने भरून निघतो, म्हणजे कॉन्स्टंटली फ्लो चालू राहतो, म्हणजे हा विरघळत राहतो आणि याच्यावर बसत राहतो. ओके, थोडक्यात ॲनोडवरचं तांबे हे कॅथोडवर चिकटतं, म्हणजे हा जो तांब्याचा ॲनोड आहे, हा ॲनोड निघत 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 त्याचा लेयर याच्यावर तयार होतो, थर याच्यावर तयार होतो. या प्रक्रियेलाच इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात. म्हणजे काय होतं, हे याच्यावर आपल्याला तांब्याचा थर मिळतो छानपैकी, म्हणजे त्याचं प्लेटिंग होतं तांब्याने. हे तांब्याचं दाखवलं. अशा पद्धतीने मग कोणत्याही प्रकारच्या जो पाहिजे आपल्याला त्यानुसार द्रावण बदलून आपल्याला कुठल्याही पत्रावर प्लेटिंग करता येतं. हे करतात कशासाठी, तर क्रोमियम प्लेटिंग हे महत्वाचा भाग आहे. क्रोमियम हा चमकदार असतो, त्याच्यावर गंज चढत नाही, म्हणजे त्याचं कोरोजन होत नाही, ओरखडे उमटत नाही, म्हणजे स्क्रॅच रेजिस्टन्स असतो तो. आणि म्हणून वाहनाचे सुटे भाग, बाथरूम मधले नळ, गॅस बर्नर, सायकलचे हँडल, चाकांच्या कड्या म्हणजे व्हील रिम याच्यावर क्रोमियमचं प्लेटिंग करतात. म्हणजे काय, फक्त हे सोल्युशन्स वगैरे बदलून असं इन्शुअर करतात की इथे तांब्याऐवजी क्रोमियमचा थर जडला पाहिजे कुठल्याही गोष्टीवर. ओके, तर क्रोमियम का वापरतात, कारण तो चमकदार असतो, म्हणजे दिसायला छान दिसतो, त्याच्यावर गंज चढत नाही, म्हणजे त्याच्या प्लेटिंगची जी वस्तू असते ना ती तिच्यावर गंज चढत नाही, ओरखडे उमटत नाही, स्क्रॅच उमटत नाही, आणि म्हणून त्याचा वापर केला जातो. ओके, त्याच पद्धतीने हलक्या धातूच्या दागिन्यांवर सोन्या चांदीचं लेपन केलं जातं. काय, कुठले दागिने म्हणतात त्याला, प्लेटेड, मला वाटतं ना, गोल्ड प्लेटेड, म्हणजे त्याच्यात ओरिजिनल गोल्ड नसतं, दागिना दुसऱ्या याचा बनलेला असतो, समजा पितळेचा असेल किंवा दुसऱ्या कुठल्याचा असो, त्याच्यावर फक्त इलेक्ट्रोप्लेटिंगने सोनं चढवतात, म्हणजे तो बाहेर आपल्याला सोन्यासारखा दिसतो, प्रत्यक्षात सोन्याचा नसतो. आणि मी तर ॲडव्हाइस करेल मुलींना आणि महिलांना की इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घ्यायचं असेल तर जरूर घ्या, पण बाहेर जाताना शक्यतो हे असे इलेक्ट्रोप्लेटिंग केलेले सोन्याचे दागिने वापरावेत, जेणेकरून काही समजा कुठे हरवले, लग्नांमध्ये वगैरे हरवतात बघा बऱ्याचदा, हरवले किंवा कुठे चेन स्नॅचिंग वगैरे झालं किंवा काही चोरी झाली वगैरे,
तर गेले तर त्यांनाही पश्चाताप झाला पाहिजे की बाबा हे करून प्लेटिंगच्या दागिने गेले म्हणून, कारण आपला हार्ड अर्न मनी असतो, कष्टाने कमावलेला पैसा असतो, तो अशा याच्यात जायला नको. माझं पर्सनल मत आहे हे, प्रत्येकाने ते पाळलं पाहिजे असं नाही, पर्सनल मत आहे. ओके. सो हलक्या धातूच्या दागिन्यांवर सोन्या चांदीचं लेपन. टीनच्या कॅनमध्ये लोखंडावर टीनचं प्लेटिंग केलं असतं. म्हणजे टीनचे जे कॅन असतात ना त्याच्यात असतं ओरिजिनल लोखंड, त्याच्यावर टीनचं प्लेटिंग केलेलं असतं. अन्न पदार्थ साठवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. कशाचा? या टीनचा. का? कारण या टीनच्या कॅनमध्ये जे अन्न पदार्थ असतात, जर हा कॅन लोखंडाचाच असला तर लोखंड लवकर गंजतो आणि त्याच्यामुळे अन्न पदार्थ पण खराब होऊ शकतात. म्हणून त्याला आतून बाहेरून टीनचं कोटिंग केलं जातं, इलेक्ट्रोप्लेटिंग केलं जातं, जेणेकरून ते अन्न पदार्थ खराब होत नाही. नंतर पूल, स्वयंचलित यंत्र वगैरे याच्यामध्ये अनेक भाग लोखंडाचे असतात आणि लोखंड लवकर गंजतं, ते टाळण्यासाठी झिंक किंवा जस्ताचं प्लेटिंग करतात. कशात? पूल किंवा स्वयंचलित यंत्र म्हणजे ऑटोमोबाईल्स याच्यामध्ये. राईट. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रोप्लेटिंग याची कन्सेप्ट आणि त्याचे उपयोग हे महत्वाचे आहे. एक लास्ट टॉपिक आहे तो म्हणजे अतिवाहक किंवा सुपर कंडक्टर. आपण आतापर्यंत 3 कंडक्टर बघितले. एक म्हणजे गुड कंडक्टर किंवा नुसता कंडक्टर, दुसरा म्हणजे बॅड कंडक्टर म्हणजे बॅड कंडक्टर किंवा त्याला इन्सुलेटर पण म्हणतात, आणि एक अर्धवाहक म्हणजे काय? सेमी कंडक्टर बघितला. सो सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर किंवा नुसता कंडक्टर, दुर्वाहक म्हणजे बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर, आणि तिसरा अर्धवाहक म्हणजेच सेमी कंडक्टर. याच्या पलीकडे आणखी एक कॅटेगरी असते, ती म्हणजे अतिवाहक, म्हणजे फारच जास्त इझिली वहन करू देणारा. हे काय असतं बघा, सामान्यतः वाहकाचं तापमान जर कमी केलं, म्हणजे वायर जी असते, कंडक्टिंग वायर असते, तिचं जर तापमान कमी केलं तर त्यांचा रोध हळूहळू कमी होतो. सो तापमान कमी केलं तर त्यांचा रोध हळूहळू कमी होतो. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बघा, तापमान वाढलं तर रोध वाढतो. आपण ते रस्त्याचं उदाहरण दिलं होतं बघा, रस्त्यातल्या लोकांची एनर्जी वाढते आणि आपल्याला जायला अडथळा निर्माण होतो. तर तापमान कमी केलं तर रोध कमी होतो. ओके. मात्र काही पदार्थ असे असतात की त्यांचे तापमान एका विशिष्ट पातळीपर्यंत कमी केल्यास अचानक त्यांचा रोध जवळजवळ 0 होतो. म्हणजे नॉर्मली तापमान जसं जसं आपण कमी करत जाऊ तसा हळूहळू रोध कमी व्हायला पाहिजे. पण काही पदार्थ असे असतात की त्यांचा सुरुवातीला तापमान जसं कमी होतं त्या प्रमाणात रोध कमी होतं, आणि अचानक एक तापमान असं येतं की त्या तापमानाला त्यांचा रोध जवळजवळ 0 होऊन जातो. म्हणजे ते सगळं सरेंडर करून टाकतात, म्हणतात जा बिनधास्त जा इलेक्ट्रॉन्सला, मी बाजूला होऊन जातो, तुम्ही बिनधास्त पळा. अचानक रोध 0 होऊन जातो. हे जे तापमान असतं की ज्या तापमानाला त्यांचा रोध 0 किंवा अगदी नगण्य होतो त्याला क्रांतिक तापमान किंवा क्रिटिकल टेम्परेचर म्हणतात. 1911 मध्ये डच भौतिकशास्त्रज्ञ हेक ओनेस याने याचा शोध लावला. त्याच्यासाठी त्यांना 1913 मध्ये नोबेल पुरस्कार पण देण्यात आला. हे जे होतं हे एका परिणामाने होतं, त्याला मेस्नर परिणाम होता. मेस्नर इफेक्ट किंवा मेस्नर परिणाम म्हणतात. ओके. की त्याच्यामध्ये वाहकाच्या आतल्या चुंबकीय बलरेषा पूर्णपणे नष्ट होतात. एनिवेज, या ओनेस यांनी पाण्याचं तापमान -269 डिग्री सेल्सिअस, ओके, म्हणजे 4.2 K इतकं कमी केलं होतं, आणि ते त्याचं क्रांतिक तापमान होतं. इतर उदाहरणं आहेत. गॅलियम 1.1 केल्व्हिन, म्हणजे जवळजवळ -273 केलं तर साधारणतः 272च्या आसपास, -272 म्हणजे काय बघा. ॲल्युमिनियम 1.2 केल्व्हिन म्हणजे खूपच कमी तापमान करावं लागतं, -200 पर्यंत, तेव्हा त्यांचा रोध 0 होतो. यांना म्हणतात अतिवाहक. ओके. सुपर कंडक्टर्स. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे आपण इलेक्ट्रिसिटीची रॅपिड रिव्हिजन संपवतो आहोत. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. कॉमेंट्स जरूर करा, लाईक पण करा, आणि चांगला अभ्यास करा, यशस्वी व्हा. थँक्यू व्हेरी मच.